नमस्कार. बीएमसी निरीक्षक या पदासाठी आपण बीएमसी ॲक्ट 1888 यावर लेक्चर सिरीज बघत आहोत. आज बीएमसी ॲक्ट 1888 मधला चॅप्टर 8 मधला लास्ट व्हिडिओ असेल आपला, कारण की आता या लेक्चरमध्ये चॅप्टर 8 संपणार आहे आणि हा जो एक्झाम आहे निरीक्षक या पदासाठी कर निर्धारण जे आहे, कर निर्धारण व संकलन खाते, यामध्ये चॅप्टर 8 बीएमसी ॲक्ट 1888 चा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आपण जो काही जॉब प्रोफाईल बघितला होता या निरीक्षक पदाचा, यामध्ये चॅप्टर 8 खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो चॅप्टर 8 आज संपणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण 208A पर्यंत आलो होतो. आज आपण सेक्शन 209 पासून सुरुवात करणार आहोत आणि 219 हा शेवटचा सेक्शन आहे चॅप्टर 8 मधला. हे बघा 209, त्यानंतर इथे 209A, 209B, 210, 211, 212, 13, 214, 215, 216, नंतर 16A, B, 217. तर असं करत करत 218, 218A, 218B, 218BA, 218C, 218D, 218E, 219, 219A, 219AB. हे बघा इथं चॅप्टर नंबर 8 संपतो, चॅप्टर नंबर 9 सुरू होतो. आपल्या लेक्चरला म्हणजे मागचं लेक्चर मला वाटतं दिवाळीच्या दरम्यान आपण टाकलं होतं, त्यानंतर 10-12 दिवस गॅप पडलेला आहे. तो गॅप मुद्दामून दिला होता की तुम्ही हे सगळं लेक्चर सिरीज कव्हर केलं पाहिजे, जे काय तुमचं आतापर्यंत रिव्हिजन केली पाहिजे, त्यामुळे तो गॅप घेतलेला होता. आज आपण चॅप्टर 8 मधला शेवटचा लेक्चर बघतोय. या लेक्चरमध्ये थोडं आज मोठं होईल, 1 ते 1.5 तासाचं लेक्चर होईल. या लेक्चरमध्ये आपण 219AB पर्यंत येऊ, म्हणजे चॅप्टर नंबर 8 जो इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये बीएमसी ॲक्ट 1888 वर 100 मार्क्सचं क्वेश्चन विचारणार आहेत. त्या 100 मार्क्समध्ये जवळपास 65 to 70 मार्क्स फक्त चॅप्टर नंबर 8 वरच आहेत आणि आपला चॅप्टर नंबर 8 हा मेजर पोर्शन आज संपत आहे. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया 209 पासून. या अगोदर जे काही लेक्चर असेल ते तुम्ही सर्व बघा. चांगला रिस्पॉन्स, चांगला व्ह्यू आला तर मला पण कंटिन्यू करण्याचा एक उत्साह राहतो. आपल्याला आता पुढच्या 3-4 लेक्चरमध्ये हा बीएमसी ॲक्ट संपवायचा आहे आणि 1-2 लेक्चर मी बॉम्बे रिलेटेड जे काही जनरल नॉलेज आहे, म्हणजे 30 मार्कासाठी बीएमसीचं जे काही जीके दिलेलं आहे आपल्याला, मुंबईच्या इतिहासाबद्दल, मुंबईची जॉग्राफी, अदर काही जे काही गोष्टी असतील त्या पण आपण 2 लेक्चरमध्ये मुंबई जीके आणि अजून आजचं सोडून 3-4 लेक्चरमध्ये हा पूर्ण बीएमसी ॲक्ट संपून जाईल. जे काय मोस्ट ऑफ द पार्ट होता इम्पॉर्टंट तो आता आज संपणार आहेच चॅप्टर नंबर 8. ठीक आहे, त्यानंतर बस एक एक सेक्शन राहतील थोडेफार, ते पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये होऊन जातील. चला 209चं काय आहे टायटल? वेन ऑक्युपायर्स मे बी हेल्ड लायबल फॉर पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. आता काय आहे, आपण बघितलं होतं की सेक्शन 200 नुसार आपण टॅक्सची नोटीस पाठवतो आणि टॅक्स कलेक्ट करतो. एक तर टॅक्स आपण रेटेबल व्हॅल्यूनुसार किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार आपण घेतो. सेक्शन 140 मध्ये आपण सांगितलं होतं की रेटेबल सिस्टीम अडॉप्ट करायची आहे की कॅपिटल सिस्टीम अडॉप्ट करायची आहे, बीएमसी ठरवणार. कुठल्या बिल्डिंगला सध्या रेटेबल आहे, कुठल्या बिल्डिंगला कॅपिटल आहे, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. रेटेबल म्हणजे काय, ती जी प्रॉपर्टी आहे ती जर आज रेंटवर दिली, भाड्याने दिली, जे काय भाडं येईल त्या भाड्याच्या तुलनेत, जेवढं काही भाडं असेल त्याच्या तुलनेत टॅक्स किती असावा, हे आहे रेटेबल. आणि कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे आपण असं बघतो की ती जी बिल्डिंग आहे किंवा जी काही प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग असेल, घर असेल, शॉप असेल, मॉल असेल, रिकामी जागा असेल, जे काय असेल ती प्रॉपर्टी बीएमसीच्या हद्दीमधली, त्या प्रॉपर्टीची मार्केटमध्ये किंमत किती आहे. मार्केट व्हॅल्यूनुसार कॅपिटल सिस्टीम आहे. मार्केट व्हॅल्यू नुसार आपण टॅक्स कलेक्ट करतो, त्याला म्हणतो आपण कॅपिटल व्हॅल्यू नुसार टॅक्स कलेक्शन. आणि ती बिल्डिंग किंवा ती जी जागा आहे किंवा जे काही तुमचं प्रॉपर्टी आहे, जर तुम्ही ती भाड्याने दिली तर किती भाडं येईल त्यानुसार जो काय टॅक्स बीएमसी कलेक्ट करते त्याला आपण म्हणतो रेटेबल नुसार प्रॉपर्टी टॅक्स. ठीक आहे, आता प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचा म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, ओनरची. ठीक आहे, बट ओनर जर नसेल तिथं तर मग जो कोणी तिथं राहत आहे त्याला आपण म्हणतो ऑक्युपायर. तर मग ऑक्युपायरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एखादी बिल्डिंग समजा रेंटवर दिली असेल आणि तिथला जो ओनर आहे, मेन ओनरचा अधिकार म्हणजे ओनरची जबाबदारी आहे, त्याची ड्युटी आहे प्रॉपर्टी टॅक्स पे करायची बीएमसीला, पण त्याने पे नाही केली. त्यानंतर आपण त्याला खूप वेळा नोटीस पण पाठवली
की आम्ही तुमचं जप्त करणार, हे ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बट तिथं ऑलरेडी कोणतरी भाड्याने राहत आहे, तर ते जे ऑक्युपायर आहेत सध्या जे काही त्या प्रॉपर्टीचं कन्झम्पशन करत आहेत, त्यांच्यावर मग ती रिस्पॉन्सिबिलिटी येईल की तुम्हाला ते भाडं भरायचं आहे. भाडं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे. तिथं तेच लिहिलं आहे, जे काही सम बाकी आहे, जे काही प्रॉपर्टीचे जे काय टॅक्स बाकी असेल, रिमेन्स अनपेड. ठीक आहे, ठीक आहे. प्रायमरी लायबल पर्सन कोण आहे? ओनर. आणि तो जर तिथे अवेलेबल नसेल किंवा भरत नसेल, मग सध्या त्या प्रॉपर्टीमध्ये कोण राहते? द ऑक्युपायर फॉर द टाइम बिंग ऑफ द प्रिमायसिस. याला कमिशनर मग नोटीस पाठवणार टॅक्स भरण्यासाठी, कारण की ते सध्या कोण आहे? ऑक्युपायर ऑफ द प्रिमायसिस आहे. ठीक आहे. आता एक प्रॉपर्टी आहे, ती रेटेबल नुसार आपण बीएमसी टॅक्स क्रेडिट करते. ठीक आहे. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये समजा 7 फ्लोअर असतील, आपण 3 फ्लोअर पकडू. 3 फ्लोअर प्रॉपर्टी आहे. एकच ओनर होता या बिल्डिंगला, त्याने एकाच माणसाला ही बिल्डिंग पूर्ण भाड्याने दिली. मग सध्या ऑक्युपायर कोण आहे की जो भाड्याने राहतोय तिथं, तो व्यक्ती. तर बीएमसी कमिशनर काय करणार किंवा बीएमसी काय करणार? जो कोणी भाड्याने राहतो त्याला टॅक्सची नोटीस पाठवणार. ठीक आहे. तर तो एकटाची जबाबदारी आहे की त्यानं पूर्ण टॅक्स भरावा. बट एका बिल्डिंगमध्ये 3 लोक राहतात भाड्याने, तर मग तुम्ही जेवढा एरिया ऑक्युपाय केलेला आहे, जेवढा काही तुम्ही एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्या बिल्डिंगचा, तेवढ्या प्रमाणात तुम्ही टॅक्स भरा. सपोज या बिल्डिंगवर पूर्ण आहे 300 रुपये टॅक्स प्रॉपर्टी रेटनुसार, आणि 3 लोक राहतात, तर मग तुम्ही 100 रुपये तिघांनी द्या. पण असं जर झालं असेल, एक माणूस या पहिल्या 2 फ्लोअरवर राहतोय आणि दुसरा आणि तिसरा माणूस 3rd फ्लोअरवर हाफ राहतोय, तर मग पहिला माणूस जो आहे त्याने जेवढा एरिया ऑक्युपाय केलाय त्याच्या पर्सेंटनुसार त्याला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे पहिला माणूस मग 200 रुपये देईल आणि हे बाकीचे वरचे जे 2 जण राहतात ते 50-50 रुपये देतील. तर तुम्ही जेवढं काही ऑक्युपाय करता त्या प्रॉपर्टीचं, जेवढं काही तुमच्या अंडर आहे ती प्रॉपर्टी सध्या ताब्यात, तेवढं तुम्ही टॅक्स भरणार. बाकी इतर लोक भरतील. पूर्ण प्रॉपर्टी जर तुमच्या ताब्यात असेल तर तुम्हाला पूर्ण टॅक्स भरावा लागेल. ठीक आहे. तेव्हा मग तुम्हाला होल अमाऊंट द्यावं लागेल. नाही तर मग तुम्ही त्याच्यात तुमचं ते प्रपोर्शननुसार तुम्ही जेवढं यूज करताय तेवढ्यानुसार द्या. किंवा एखादी बिल्डिंग आहे, पहिल्या मजल्यावर भाडेकरू राहतो, दुसरा आणि तिसरा मजला रिकामा आहे, मग तो जो भाडेकरू आहे तो पुऱ्या बिल्डिंगचं देईल का? नाही. तो जेवढा ऑक्युपाय करतोय तेवढाच तो टॅक्स भरेल. आणि बीएमसी पण तेवढंच मागत आहे, तुमच्याकडून एक्स्ट्रा मागत नाही. जेवढं बाबा तुम्ही राहताय तेवढंच द्या, आम्हाला काही जास्त देऊ नका. एक तर जबाबदारी मालकाची, मालक नाहीये म्हणून भाडेकरू नोटीस पाठवली. ठीक आहे. आणि ते भाडेकरू भरणं आहे. पुढे इथं सांगितलेलं की 140A नुसार एखादी प्रॉपर्टी आपण कॅपिटल व्हॅल्यूनुसार घेतो. इथं काय होतं? रेटेबल नुसार चार्ज होता. इथं जर एखादी प्रॉपर्टी आहे की ते कॅपिटल व्हॅल्यूनुसार आपण टॅक्स घेतो, तर मग जेवढे कोणी भाडेकरू राहतात त्यांनी त्या टॅक्सचं डिव्हिजन असं करायचं आहे की तुम्ही किती जागा ऑक्युपाय केलेली आहे, तुम्ही किती एरियामध्ये राहता, त्यानुसार त्या प्रोपोर्शननुसार तुम्ही कॅपिटल व्हॅल्यूचा टॅक्स भरा. ठीक आहे. एका बिल्डिंगमध्ये 8 लोक असतील आणि सेम साईज किंवा सेम एरियामध्ये ते ऑक्युपाय करत असतील सगळेजण, तर 8 लोक आणि कॅपिटल व्हॅल्यूनुसार जो काही तुम्हाला टॅक्स येईल त्याचं बरोबर डिव्हिजन करून तुम्हाला ते टॅक्स पे करायचा आहे बीएमसीला. ओके. हे कळालं असेल, मी जास्त डिटेलमध्ये बोलत नाही. तुम्ही जेवढं ऑक्युपाय केलेलं आहे तेवढंच द्या. खूप मोठी बिल्डिंग आहे 10,000 स्क्वेअर फीटची आणि 1,000 स्क्वेअर फीटमध्येच एक माणूस राहतोय आणि बाकीचे 9,000 स्क्वेअर फूट रिकामी आहे, तर ते 1,000 स्क्वेअर फीटमध्ये राहणारा माणूस फक्त तेवढंच टॅक्स भरेल जेवढा एरियात तो राहतोय. ठीक आहे. पूर्ण भरायचं काम नाहीये. कळालं? ठीक आहे. त्यानंतर एकदा भाडेकरू नोटीस पाठवली तर त्यांना 30 दिवसाच्या आत टॅक्स भरायचा आहे, कारण की ऑलरेडी भाडेकरूपर्यंत का आलेला आहे हा चान्स? सगळ्यात पहिले आपण ओनरला नोटीस पाठवली. ठीक आहे. त्यानंतर ज्याच्या ताब्यात होती प्रॉपर्टी त्याला नोटीस पाठवली. त्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर आपण जप्तीच्या नोटीस ह्या त्या सर्व प्रोसेस करून आलेलो आहेत. बट काही ओनर पैसे भरायला तयार नाही. त्यानंतर लास्ट स्टेप ही आहे की बाबा तुम्ही द्या, जो ऑक्युपायर आहे सध्या, जो रेंटवर राहतो तिथे ज्याच्या ताब्यात आहे प्रॉपर्टी किंवा जो केअरटेकर आहे त्या प्रॉपर्टी, त्याच्याकडे नोटीस जाईल आणि 30 दिवसाच्या आत त्याला पैसे भरायचे. त्याने जर ते भरले नाही 30 दिवसात, त्यानंतर मग बीएमसी रिकव्हर करणार. बाकीचे आपण जे आधी प्रोव्हिजन बघितले होते की जप्त होणार, निलामी होणार, तुमचं जे काही सामान कुठेही सापडलं तरी बीएमसी जमा करून घेईल, त्यातून मग पैसे जे काय असेल ते भरले जाईल. तर ह्या सर्व गोष्टी होत्या आपण आतापर्यंत त्या इन डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. हा गॅप यासाठी दिला होता 5-7 दिवस किंवा 10 दिवस जो काही आपल्या लेक्चरमध्ये गॅप पडलेला आहे, त्यासाठी की तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ रिवाईज करून घ्या, म्हणजे तुमची लिंक लागेल आणि एकदा रिवाईज झाली तर परत रिवाईज करा. तर 10 दिवसात तुम्ही आता लोक चांगला युटिलायझेशन करायला पाहिजे होतं. चालेल. ठीक आहे. तर 30 दिवसात भरायचं, नाही भरलं तर मग बीएमसीचे जे नियम आहेत ऑलरेडी आपण जे बघितलेले त्यानुसार ते रिकव्हर करतात. रिकव्हर कसं करायचं बीएमसीला बरोबर कळतं, त्याच्यावर पेनल्टी पण लागणार, सगळ्या गोष्टी होती. त्यानंतर आता समजा एखादी प्रॉपर्टी आहे, नो एरियर, एखादी प्रॉपर्टी आहे
आणि त्या प्रॉपर्टीचे 5 वर्षापासून बिल टॅक्स भरलेलं नाहीये, बट तिचं जे भाडेकरू आलेले आहेत ते 2 वर्षापासूनच राहत आहेत, मग ते पूर्ण 5 वर्षाचं भरतील का? तर नाही. तुम्ही ज्या पिरियडमध्ये तिथे राहिले त्या पिरियडपासून तर आजपर्यंत तेवढा तुम्ही टॅक्स भरायचा आहे. जितके दिवस तुम्ही तिथे राहिले तेवढ्या दिवसात तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. आधीचं बीएमसी काय करायचं करून घे, पूर्ण तुमच्याकडून रिकव्हर करणार नाही. तेवढंच रिकव्हर करेल की जेवढं दिवसापासून तुम्ही तिथे राहत आहे आणि जेवढा एरिया तुम्ही ऑक्युपाय केला तेवढं. ठीक आहे. 5 वर्षापासूनची थकबाकी आहे, 5 वर्षापासूनचं पेंडिंग आहे टॅक्स आणि तुम्ही राहायला आले फक्त मागच्या महिन्यात, तर तुम्ही काय पूर्ण भरणार का? नाही. तुम्ही आजपासून जेव्हापासून तुम्ही राहायला आले तेव्हापासून भरणार टॅक्स. पुढे भाडेकरून एकदा टॅक्स भरला की त्यानंतर तो टॅक्स कोणाच्या नावावर जाईल? की जी बिल्डिंग सध्या कोणाच्या नावावर आहे? प्रायमरी लायबल कोण आहे? ओनर. ओनरच्या खात्यामध्ये ती येऊन जाईल की टॅक्स भरलेला आहे. त्यानंतर जेव्हा कदाचित ओनरसोबत तुमचं कॉन्टॅक्ट होईल या भाडेकरूचा, त्यांना सांगून द्यायचं की मी तुमचा टॅक्स भरला, मला नोटीस आली, तुम्ही टॅक्स भरून टाकला, आता मी या महिन्यात भाडं देणार नाही, तुम्ही ते भाड्यातून मला कमी करून द्या. ठीक आहे. तर ते भाडेकरू नंतर मागून घेईल मालकाकडून, की मालक नंतर भाडेकरून देऊन टाकेल. मालक देतच नव्हता म्हणून भाडेकरून घेतलं, भाडेकरून दिलं तरी ते कोणाच्या याच्यात क्रेडिट होणार आहे? ओनरच्या खात्यात क्रेडिट होणार आहे, कारण की ओनरच्या नावावरती प्रॉपर्टी आहे आणि ओनरच्या नावावर तिथे बिल निघणार आहे की आता या प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे. त्यानंतर भाडेकरू आपल्या ओनरकडून कसं रिकव्हर करायचं करत बसेल. ठीक आहे. आणि बाकी गोष्टी असतात मग त्यात. ओनरकडे पण दुसरा पर्याय असतो, त्याच्याकडे पण डिपॉझिट असते, तो म्हणणार मी देत नाही, मग तुम्ही पण जागा सोडायची नाही, असं काही करतात मग रिकामे कामं. पण जाऊ दे, ठीक आहे, आपला मुद्दा नाही आहे बाबा, तो काही बोलायचं नाही आपल्याला, फालतू विषय काढायचा नाही आणि एक्स्ट्रा आपल्याला भाषण द्यायचं नाही. आपलं प्रत्येक व्हिडिओ प्रिसाइज, इन ब्रीफ आणि क्रिस्प आणि क्लिअर राहतात. ठीक आहे. तर 209 कळालं. आता आपल्याला नेक्स्ट सेक्शन बघायचं आहे. चला नेक्स्ट बघूया आपण आता. सेक्शन 29A. काय आहे टायटल? When a tenant members may be held liable for payment of property taxes due from cooperative housing society. cooperative housing society. आता काय असते, एखादी बिल्डिंग असते, त्यामध्ये खूप लोक राहतात आणि त्या लोकांनी एखादी गृहनिर्माण संस्था केलेली असते किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इस्टॅब्लिश केलेली असते. ती अंडर ऍक्ट 1960च्या अंडर, म्हणजे 1960 जो आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट यानुसार ते तिथे एक सोसायटी, हाऊसिंग सोसायटी फॉर्म झालेली असते. ती हाऊसिंग सोसायटी रजिस्टर असते अंडर दिस ऍक्ट. तर जर एखाद्या प्रॉपर्टीचे टॅक्स भरेल नसणार तर सगळ्यात पहिले कमिशनर नोटीस पाठवणार त्या सोसायटीला, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला. त्या सोसायटीला ती नोटीस पाठवणार की तुम्हाला असा असा टॅक्स भरायचा आहे. त्या हाऊसिंग सोसायटीने टॅक्स भरला नाही तर मग त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये मेंबर कोण असतात? की जे कोणी भाडेकरू असतो ते भाडेकरू सर्व मिळून ती सोसायटी बनलेली असते. फक्त आपण सोसायटीचं चेअरमॅन, बाकी सेक्रेटरी हे वेगवेगळे बनवलेलं असतात, कॅशियर वगैरे जे काय असतील ते वेगवेगळे राहतात. बट ऍक्च्युअली सोसायटी कोणा फॉर्म केली असती? त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या प्रॉपर्टीवर राहणारे जेवढे काही लोक असते सर्वांनी मिळून ती सोसायटी झालेली असते. पहिली नोटीस सोसायटीला, सोसायटी नाही भरल्यावर त्या सोसायटीचे जे मेंबर आहेत त्यांना नोटीस जाईल. आणि ते मेंबर म्हणजे काय? आता ही बिल्डिंग आहे 5 फ्लोअर, प्रत्येक फ्लोअरवर 4 फ्लॅट आहेत, म्हणजे टोटल 20 फ्लॅट आहेत आणि 20 लोकांची मिळून ही हाऊसिंग सोसायटी तयार झालेली आहे. पूर्ण 20 मेंबरला ही नोटीस जाईल की तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. ठीक आहे. सेक्शन 154 मध्ये मग कॅपिटल व्हॅल्यूनुसार असेल किंवा मग रेटेबल व्हॅल्यूनुसार असेल प्रॉपर्टी टॅक्स, जो काय असेल तो टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. फक्त आता मेंबरला नोटीस गेल्यावर काय होईल की मेंबरनं जेवढा फ्लॅट ऑक्युपाय केलाय त्याच्यानुसार तो टॅक्स भरेल. एखाद्या मेंबरचा फ्लॅट मोठा आहे, एखाद्या मेंबरचा फ्लॅट लहान आहे, एखाद्या मेंबरचा फ्लॅट खूपच मोठा आहे, एक अख्खा फ्लोअर त्याने घेतलेला आहे, तर जेवढे काही मेंबर असतील त्या मेंबरनं किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, तो किती एरियाचा यूज करतो, त्या एरियाच्या नुसार, त्याच्या प्रोपोर्शननुसार, त्याच्या प्रमाणानुसार त्याला जी काही अमाऊंट आहे टॅक्सची तेवढी भरायची आहे. म्हणजे एखादी बिल्डिंग आहे 50% ऑफ दॅट एरिया इज ऑक्युपाइड बाय ओनली 1 मेंबर, देन दॅट 1 मेंबर विल पे 50% अमाऊंट ऑफ द टॅक्स. थोडक्यात असं आहे ते. ओके, कळालं? पहिली नोटीस जाईल हाऊसिंग सोसायटीला, त्यांनी नाही भरली तर मेंबर ऑफ द हाऊसिंग सोसायटी, मेंबर ऑफ द सोसायटी. मेंबर ऑफ द सोसायटी म्हणजे काय? ते सर्वच लोक जिथे त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा प्रॉपर्टीवर राहतात ते, आणि त्यांनी किती प्रोपोर्शन मध्ये भरायचं आहे की जेवढं त्यांनी ऑक्युपाय केलेलं आहे त्याच्या बेसिसवरच त्यांनी भरायचं आहे. ठीक आहे. पुढे त्यांना ते 30 दिवसाच्या आत, नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत बिल पे करायचं आहे. आणि त्यांनी जर बिल पे केलं नाही तर बीएमसी काय करणार? त्यांच्याकडून अमाऊंट रिकव्हर करणार. अमाऊंट कशी रिकव्हर करणार? की त्या लोकांनाच ऍज अ ओनर आहेत ते त्या फ्लॅटचं असं गृहीत धरून
त्यांना ओनर म्हणून आम्ही ट्रीट करणार. द सेम अमाऊंट मे बी रिकवर्ड फ्रॉम हिम ॲज इफ द अमाऊंट वेअर अ प्रॉपर्टी टॅक्स ड्यू बाय हिम. ही टॅक्सची थकबाकी जेणू काही तुमच्यामुळेच राहिलेली आहे असं गृहीत धरून, असं अज्युम करून तुमच्यावर बाकीचे कलम लागतील. मग तुमची प्रॉपर्टी जप्त करणार, वॉरंट काढणे, हे सर्व गोष्टी होतील. ठीक आहे. नोटीस आल्यानंतर 30 दिवसाच्या आत पैसे भरायचे आहेत. 30 दिवसाच्या आत पैसे भरले नाही तर बीएमसी तुमच्याकडून तसं रिकव्हर करणार आहे. रिकव्हर करताना तेव्हा तुम्हाला ते अज्युम करणार आहेत की तुम्हीच आहात आणि तुमच्यामुळेच ती अमाऊंट बाकी आहे. ॲज इफ फ्रॉम हिम द अमाऊंट इज ड्यू, असं बीएमसी कन्सिडर करणार. पुढे एकदा त्या मेंबरनं पैसे भरले किंवा टॅक्स भरला तर मग त्या हाऊसिंग सोसायटीच्या खात्यात जमा होतील टॅक्स. कारण की जी काही पावती निघणार आहे ती हाऊसिंग सोसायटीच्या नावानंच निघणार आहे. ज्या ज्या मेंबरने आपापले पैसे भरले त्या मेंबरच्या खात्यामध्ये जमा न होतं त्या हाऊसिंग सोसायटीच्या खात्यामध्येच ते टॅक्स जमा होईल. आणि एकदा सर्व मेंबरनं टॅक्स पे केला त्यानंतर मग त्या हाऊसिंग सोसायटीचं टॅक्स पेमेंट पूर्ण झालेली आहे असं बीएमसी मान्य करेल. ठीक आहे. पुढे एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेलं की बाबा टेनंट म्हणजे काय. इथं टेनंट म्हणजे असं पकडलेलं आहे की त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये किंवा त्या कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये जो काही मेंबर आहे त्या सोसायटीचा, त्या मेंबरनं किती जागा अलॉट केलेली आहे किंवा त्या हाऊसिंग सोसायटीने त्या मेंबरला किती जागा दिलेली आहे किंवा किती बिल्डिंग त्याने ओन केलेली आहे, किती एरिया त्याने ओन केलेला आहे, त्याला आपण टेनंट म्हणणार. ठीक आहे. एवढं सांगितलेलं आहे 209A मध्ये. ठीक आहे. आपण सुरुवात केली ती 209 पासून, त्यानंतर 209A झालं. आता 209B बघायचे. व्हेन जॉईंट ओनर्स ऑफ प्रॉपर्टी मे बी हेल्ड लायबल सेव्हरली फॉर पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स ड्यू फ्रॉम देम. ठीक आहे. प्रॉपर्टी मे बी हेल्ड लायबल सेव्हरली फॉर पेमेंट. ठीक आहे. आता आपलं बघायचं आहे 209. चला नेक्स्ट आपलं 209B. आता एखाद्या प्रॉपर्टीचा जॉईंट ओनर आहे. जॉईंट म्हणजे काय, दोन सख्या भावांची एक प्रॉपर्टी असेल किंवा 4 मित्रांनी मिळून एखादी प्रॉपर्टी घेतली आहे. फॉर एक्झाम्पल आता 4 मित्र आहेत, A B C D. 4 मित्रांनी मिळून एक प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतली. मग याचं ओनर कोण आहे, हे जॉईंट ओनर आहेत. 4 जण संयुक्त ओनर आहेत. जर या प्रॉपर्टीचं टॅक्स पेंडिंग असेल तर सर्वात पहिले नोटीस जाणार जॉईंट ओनरला. ठीक आहे. जॉईंट ओनर म्हणजे काय, 2 or more पर्सन, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2, 3, 4 किती पण राहू शकतात. सर्वात पहिले नोटीस जाणार जॉईंट ओनरला. त्या जॉईंट ओनरला का जाणार, कारण की प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची राव ओनर. त्यानंतर त्यांनी जर नाही भरलं तर मग इंडिव्हिज्युअल ओनर्स A B C D या 4 इंडिव्हिज्युअली पावती जाणार. ठीक आहे. त्यानंतर त्यांना किती टॅक्स भरायचा आहे की जेवढा त्यांचा शेअर आहे. Aचं 20% शेअर आहे, Bचं 50% एरिया आहे, Cचा 10% असेल, Dचा रिमेनिंग असेल. तुमचा जेवढा शेअर असेल त्या प्रॉपर्टीमध्ये त्यानुसार, त्या रिस्पेक्टनुसार तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं टॅक्स भरायचा आहे. ते टॅक्स एकतर रेटेबल व्हॅल्यूनुसार राहील किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार राहील, कसं पण राहील. पण तुमच्या मालकीचं किती आहे एरिया, तुम्ही किती प्रॉपर्टी ओन करता त्यानुसार तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. पुढे इंडिव्हिज्युअली नोटीस गेली, त्यानंतर त्या ओनरने 30 दिवसाच्या आत पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही 30 दिवसाच्या आत पेमेंट केलं नाही, 30 दिवसाच्या आत ते टॅक्सचं बिल पे केलं नाही तर तुमच्याकडून ते रिकव्हर करण्यात येईल. असं रिकव्हर करण्यात येईल की जेणू काही तुम्हीच मेन ओनर आहात आणि तुमच्यामुळेच ते टॅक्सची थकबाकी आहे असं कन्सिडर करून तुमच्याकडून रिकव्हर करण्यात येईल. असं कन्सिडर केलं की तुमच्या बाकीचे पण कलम लागतात, मग जप्ती, वॉरंट, ह्या त्या सगळ्या गोष्टी. मराठीत एक शब्द चांगला वापरला त्यांनी. कोणत्याही संयुक्त मालकाने, ठीक आहे, असे बिल बजावण्यात आल्यापासून 30 दिवसाच्या आत मागणी केलेली रक्कम देण्यात यावी. देण्यात कसूर केल्यास ती रक्कम जणू काही त्याच्याकडूनच देय असलेली मालमत्ता कर असावा त्याप्रमाणे वसूल करण्यात येईल. ठीक आहे, असं सांगितलंय. पुढे जे काही अमाऊंट आहे रिकव्हर होईल किंवा तो व्यक्ती बिल पे करेल टॅक्सचं, तर मग ते कोणाच्या खात्यात जमा होतील, जॉईंट ओनरच्या खात्यात जमा होणार, त्या अकाउंटमध्ये जमा होणार. कारण की प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची होती. एक बी आणि सी ने टॅक्स भरून आले तर बी आणि सीचा जो काही पैसा भरलेला आहे तो ऑटोमॅटिकली जॉईंट ओनर हे 4 खात्यामध्ये जमा होईल. त्या प्रॉपर्टीचा इतका टॅक्स आता रिकव्हर झालेला एवढा बाकी आहे असं कन्सिडर करण्यात येईल.
ठीक आहे, हे झालेलं आहे 209B. खूप सोपं आहे, त्याच त्या गोष्टी रिपीट आहेत, फक्त आपण थोडं इन डिटेल बघतोय आणि सावकाश बघतोय, त्यामुळे वेळ लागतोय. चला नेक्स्ट 210. काय सांगितलंय सेक्शन 210 मध्ये? समरी प्रोसिडिंग्स मे बी टेकन अगेन्स्ट पर्सन अबाउट टू लिव्ह ब्रिहे मुंबई. हा, एखाद्या व्यक्ती कमिशनरला असं वाटलं हॅव रिझन टू बिलीव्ह, कमिशनरला असं वाटलं की तो आता पळून जाणार आहे, मुंबई सोडून जाणार आहे तो व्यक्ती, तर काय करणार कमिशनर मग त्याला एक नोटीस पाठवणार. त्या नोटीसमध्ये राहणार की इमिडिएट पेमेंट करायचं, इमिडिएट, काहीच वेळ नाही, 30 दिवस देतो, 45 दिवस देतो, हे कुठलाच कालावधी नाही. इमिडिएट म्हणजे बिल नोटीस आली लगेच पैसे भरायचे आहेत. आणि जर लगेच पैसे भरले नाही तर मग कुठलेच प्रोसिजर फॉलो न करता विदाउट एनी डिले एक प्रोसेस एक्झिक्यूट केला जाईल. आणि ती प्रोसेस काय आहे? जप्त करणे आणि सेल करणे प्रॉपर्टी. ठीक आहे, वॉरंट फॉर डिस्ट्रेस अँड सेल, विकून टाकायचे, जप्त करून विकून टाकायचे, लिलाव डायरेक्ट. कारण की एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती पळून जायच्या तयारीत आहे मुंबई सोडून, आणि कमिशनरला जर असं वाटलं की तो पळून जातोय, थकबाकी तर खूप बाकी आहे, पेंडिंग अमाऊंट तर खूप आहे, लगेच इमिडिएट पेमेंटची नोटीस येणार. नाही भरलं बिल इमिडिएट, पुढचं प्रक्रिया फास्ट आहे. आधी आपण जे बघितलं की लिलावाची प्रोसेस, एवढे दिवस द्या, एवढा वेळ द्या, असं करा तसं करा, ते काहीच नाही. कुठली प्रोसेस फॉलो न करता डायरेक्ट जप्त आणि सेल, हे सांगितलेले 210 मध्ये. आणि कोण व्यक्ती पळून जात आहे? जर टॅक्स बाकी असेल तर, असा व्यक्ती. प्रॉपर्टी टॅक्स बाकी असेल किंवा थिएटर टॅक्स बाकी, आपण थिएटर टॅक्स बद्दल पण बघितलं होतं की कसं पे करतात ते. हे टॅक्स पेंडिंग असतील आणि तो व्यक्ती जर पळून जात असेल तर मग इमिजिएटली नोटीस सर्व्ह होणार आणि पुढची प्रक्रिया जप्त आणि लिलाव. पुढे डिफॉल्टर्स मे बी सिव्ड फॉर एरियर्स इफ नेसेसरी. 211 एरियर्स म्हणजे थकबाकी, अजून काही बाकी असेल. या सगळ्या प्रोसेस झाला, लिलाव झाला, नोटीस पाठवली, प्रॉपर्टी विकली, पैसे जमा केले, किंवा त्याच्या मालमत्ता जे काय असेल व्हॅल्युएबल ॲसेट्स ते पण घेतले, गाडी विकली, जप्त केली, विकली, त्यातून पैसा रिकव्हर केला. हे सगळं रिकव्हर करूनही थोडंफार बॅलन्स बाकीच आहे प्रॉपर्टीचं पे करायचं, टॅक्सचं. तर मग अशा व्यक्तीच्या विरुद्ध कोर्टमध्ये BMC त्याच्या विरुद्ध केस दाखल करेल. आणि त्याला म्हणजे BMCला पूर्ण अधिकार आहेत टू स्यू हिम इन द कोर्ट. ठीक आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा BMCचा पूर्ण अधिकार आहे. एखादा डिफॉल्टर आहे आणि ह्या सर्व प्रक्रिया करूनही काहीतरी पेमेंट राहिलंय, किंवा त्यांना अर्धच पेमेंट केले, पार्शियल पेमेंट केलेलं आहे, किंवा आपण जे काही आहे डिफॉल्टरकडून ज्या प्रोसेस फॉलो केलेल्या आहेत, जप्त केलं, लिलाव केलं, ते करूनही आपल्याकडून म्हणजे पूर्ण अमाऊंट रिकव्हर होत नाहीये, थोडंफार बॅलन्स बाकीच आहे, किंवा अदर जे काही असेल वेगवेगळे मेजर्स, वेगवेगळे मेथड अप्लाय करूनही काहीतरी पेमेंट बाकी असेल आणि ते पण रिकव्हर करायचंय आता, त्याच्यासाठी काय आहे, तर कोर्टात जाऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून BMC ते रिकव्हर करेल. ठीक आहे, हे सांगितलेलं 211 मध्ये. चला नेक्स्ट बघूया 212 सेक्शन. टायटल काय आहे? प्रॉपर्टी टॅक्सेस टू बी फर्स्ट चार्ज ऑन प्रिमायसेस ऑन विच दे आर ॲसेस. म्हणजे काय, समजा एखादी प्रॉपर्टी आहे ज्याने टॅक्स भरला नाही, ठीक आहे, मग त्यानंतर आपण काय करतो, लिलाव करतो आणि जप्त करतो. म्हणजे जप्त करतो आणि लिलाव करतो. जप्त केला, लिलाव केला, त्यानंतर आपल्याला पैसे भेटले. ते पैसे भेटल्यानंतर सगळ्यात पहिले कोण घेणार त्या पैशातला हिस्सा? डायरेक्ट BMCला जाणार किंवा कोणाकडे जाणार? तर समजा ती प्रॉपर्टी अशी आहे की ज्यामधून स्टेट गव्हर्नमेंटला, ठीक आहे, स्टेट गव्हर्नमेंटला काहीतरी रेव्हेन्यू मिळत असेल, ठीक आहे, तर जप्त झाल्यावर लिलाव केल्यावर जे काही पैसे मिळाले ते पैशातली पहिली अमाऊंट जाणार गव्हर्नमेंटला, जाणार फर्स्ट चार्ज गव्हर्नमेंटला जाणार, की तुमचं एवढं पेंडिंग होतं ते तुम्ही पहिले क्लिअर करून घ्या. त्यानंतर मग BMCकडे जाणार त्याचा टॅक्स. ठीक आहे, पुढे त्या मालमत्तेमध्ये लिलावाच्या दरम्यान बाकीचे जे काही आहेत सामान, वस्तू सापडल्या, गुड्स, ठीक आहे, तर ते जे काही बिलॉंगिंग असतील किंवा अदर गोष्टी ज्या काही असतील त्याचे जे काय आहे
पैसा, तो मग आपली जी प्रक्रिया आहे नॉर्मल की बीएमसी पूर्ण कलेक्ट करून घेईल. त्यानंतर उरलेलं जे काय अमाऊंट, जो काही ओनर आहे पर्सन, त्या पर्सनला ते देण्यात येईल. ठीक आहे, कळालं. म्हणजे जप्त झाल्यावर लिलाव केल्यानंतर जे काही पैसे मिळतात त्यातून पहिला अधिकार कोणाचा आहे? स्टेट गव्हर्नमेंट. जर त्या प्रॉपर्टीमधून काहीतरी लँड मिळत असेल तर. चला, एक फोन आला होता. ठीक आहे, तर काय सांगत होतो मी, ही जी प्रॉपर्टी आहे हिचा लिलाव केला, जे काही पैसे मिळाले, ते पैसे मिळाल्यानंतर सर्वात पहिले जर त्या प्रॉपर्टीमधून स्टेट गव्हर्नमेंटला काही रेव्हेन्यू मिळत असेल दरवर्षीचा, तो काही पेंडिंग असेल ते पैसे पहिले स्टेट गव्हर्नमेंटला देण्यात येईल. जर कुठला रेव्हेन्यू मिळत नसेल स्टेट गव्हर्नमेंटला, डायरेक्टली मग बीएमसीकडे ते पैसे जातील. त्यानंतर जे काही बिलॉंगिंग असतील, जे काही माल किंवा वस्तू असतील त्या प्रॉपर्टीमधल्या, त्या वस्तू त्या माणसाला वापस करण्यात येईल. बीएमसीचे पैसे एकदा मिळाल्यानंतर उरलेले पैसे जे काय आहे, जो काय व्यक्ती आहे त्या व्यक्तीला वापस देतो. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, हे सगळं इथं सांगितलेलं आहे. 213 मध्ये सांगितलेलं आहे कलेक्शन ऑफ ऑक्ट्रॉय हाऊ टू बी इफेक्टेड. आता हे ऑक्ट्रॉय बंद झालेलं आहे, बट तरी एकदा बघून घेऊ आपण 213 मध्ये काय सांगितलंय. ऑक्ट्रॉय म्हणजे काय आहे? जो काही माल होता, ठीक आहे, बीएमसीच्या हद्दीमध्ये एंट्री करणार किंवा जाणार, त्याच्यावर जे काही टॅक्स लागणार आहे तो होता ऑक्ट्रॉय. बरोबर. तर हे ऑक्ट्रॉय कसा कलेक्ट करायचा आहे, जकात कसा कलेक्ट करायचा आहे, हे कोण ठरवणार आहे? स्टँडिंग कमिटी ठरवणार आहे विथ द अप्रुव्हल ऑफ कॉर्पोरेशन. आणि बीएमसीची माणसं स्वतः उभे राहून टॅक्स कलेक्ट करतील तर एखाद्या पार्टीला किंवा एखाद्या दुसऱ्या संस्थेला ते अधिकार देतील. तर हे सर्व गोष्टी स्टँडिंग कमिटी विथ अप्रुव्हल ऑफ कॉर्पोरेशन ठरवणार की त्याचं कसं असलं पाहिजे. आणि जो काय असेल जकात कर गोळा करण्याचं पूर्ण सिस्टीम ती फक्त एका वर्षासाठी फिक्स करण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीला अधिकार देऊन टाकले स्टँडिंग कमिटीनं विथ अप्रुव्हल ऑफ कॉर्पोरेशन की तुम्ही जकात कलेक्ट करत जा, आम्हाला काही घेणदेण नाही, तुम्ही काय करता आम्हाला वर्षभराची एवढी अमाऊंट आणून देत जा. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या माणसाला ते लावून दिलं थर्ड पार्टी. पण ते जास्तीत जास्त फक्त एका वर्षासाठी ते अपॉइंट करू शकतात, कारण की दरवर्षी तुम्हाला ते अपॉइंट करावं लागतील वेगवेगळे लोक. त्यानंतर जर बीएमसी ठरवलं नाही आम्हाला माणसं लावायची नाही आहेत, आम्ही स्वतः बीएमसी माणसं कलेक्ट करतील, तर मग बीएमसीची माणसं कलेक्ट करतील. मग कुठं लावायचं आहे जकात? जकात म्हणजे काय? ते शहराच्या एंट्री पॉईंटवर असते ते. ठीक आहे, शहरातला एंट्री पॉईंट किंवा शहरातून बाहेर जाणार एक्झिट पॉईंट तिथं तो असतो. तर लोकेशन कुठलं असलं पाहिजे, कुठल्या प्लेसवर आपण जकात लावला पाहिजे, तो कसा मॅनेज करायचा आहे, कसा कंट्रोल करायचा आहे, त्याचे नियम काय असले पाहिजे, टाइम काय असला पाहिजे, किती रेट असले पाहिजे, हे सर्व गोष्टी मग स्टँडिंग कमिटी विथ द अप्रुव्हल ऑफ कमिशनर कॉर्पोरेशन ह्या गोष्टी ठरवते. ठीक आहे, कळालं. कोणाला माफ करायचंय? आता जर समजा ते शेतकऱ्याचे गुड्स असतात तर त्याच्यावर जकात लागत नाही. कळालं. आणि जर अदर गुड्स असतील तर त्याच्यावर मग जकात लागतो. आता अल्कोहोल वगैरे असेल तर मग तुम्हाला जकात तर द्यावा लागेलच. बट आता तुम्हाला माहिती आहे जीएसटी आल्यापासून ते बंद झालेलं आहे जकात. ठीक आहे, एखाद्या शहरात जर एखादी गोष्ट येत असेल तर तिच्यावर टॅक्स लागतो. बीएमसीच्या एरियामध्ये जर एखादी गुड्स येत असतील तर तुम्हाला पहिले टॅक्स भरावा लागेल. ओके, कारण की तुम्ही बीएमसीच्या एरियामध्ये येऊन ते विकणार आहात पुढं, त्याच्यावर पहिले टॅक्स भरावा लागेल. ते काय असेल ते चालेल. हे ऑक्ट्रॉय बंद झाले त्यामुळे काही हा काही ऍक्ट म्हणजे हा जो सेक्शन हा नाही केला तरी चालत होता 213. आता बघू आपण 214. 214 काय आहे मित्रांनो? गुड न्यूज. रिपील्ड म्हणजे डिलीट. 215 पण काय आहे? डिलीट. पॉवर ऑफ पर्सन ऑथराइज टू कलेक्ट अँड रिफंड द ड्युटीज. हा, ते पण आता डिलीट झालेलं आहे 215. आता डायरेक्ट बघायचं आपल्याला 217 बघायचं, सॉरी 216 बघायचं. ठीक आहे, 216. चला नेक्स्ट बघूया 216. 216 रायटिंग ऑफ इररिकव्हरेबल टॅक्सेस. हा, आता एखादी प्रॉपर्टी असते, त्यातून आयुक्ताला कळते, कमिशनरला असं वाटते की आता या प्रॉपर्टीमधून टॅक्स कधीच रिकव्हर होणार नाहीये, इम्पॉसिबल आहे टॅक्स कलेक्ट करणं, तर अशा प्रॉपर्टीचं मग टॅक्स पूर्ण माफ करून टाका आणि रद्द करून टाका. ठीक आहे, बट कोणाच्या अप्रुव्हलने? स्टँडिंग कमिटीच्या. म्हणजे आपण जप्तीचे आदेश पाठवले, लिलावची प्रक्रिया सुरू केली आणि लिलाव करताना कळालं की यातून काही टॅक्स कलेक्ट होणारच नाहीये, तर मग जे काय असेल पेंडिंग अमाऊंट ती आता रद्द करून टाका.
स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलने कमिशनर ते रद्द करून टाकणार टॅक्स वगैरे. ठीक आहे. तर हे असं सांगितलेलं आहे रायटिंग ऑफ इर रिकव्हरेबल टॅक्सेस. जे काही टॅक्स आपण रिकव्हर करू शकत नाही अशा गोष्टीला आपण राईट ऑफ करून टाकतो, रद्द करून टाकतो. पुढे अजूनही कुठले कारण असतील रद्द करण्याचे, असं नाहीये की फक्त लिलावाच्या दरम्यान एखादी प्रॉपर्टी आहे, नोटीस बजावतोय, बट ओनर सापडत नाहीये, ओनर पण नाहीये, ताब्यात पण नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं आहे, मग राईट ऑफ करून टाका. जे काय असतील एकदम एक्स्ट्रीम कंडिशन मधले ते राईट ऑफच्या गोष्टी आहेत. फक्त लक्षात ठेवा की 216 मध्ये आहे रायटिंग ऑफ, डायरेक्ट रद्द. कमिशन डायरेक्ट करू शकत नाही विथ द अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी. त्यानंतर 216A डबल डबल झालंय, तर हे ए आहे आणि हे बी आहे. आणि 216B काय आहे, हे सी आहे. कारण की हे वाचताना मी मराठी पण रेफर केलं होतं. इथे लिहिलेलं आहे बघा, 216A 216B आणि 216K. त्यानंतर मग 217 सुरू होतं. म्हणजे 216 मध्ये किती आहेत, पहिले आहे फक्त 216, नंतर आहे 216A 216B आणि 216K. इंग्लिशमध्ये ती मिस्टेक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये 216A 216A डबल डबल झाले. इथं पाहिजे तो बी, इथं पाहिजे तो सी. ओके. चला 216A स्पेशल प्रोव्हिजन फॉर फॅसिलिटी फॉर पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस. हा आता काय, मुंबई महानगरपालिका एवढी मोठी हद्द आहे राव, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत, सगळे लोक कसं काय टॅक्स भरायला एकाच ठिकाणी येतील ऑफिसमध्ये. तर मग आयुक्त काय करणार, ठीक आहे, म्हणजे कॉर्पोरेशन काय करणार आहे, तिथे तुम्हाला तुमच्या प्रभागानुसार एक ऑफिस प्रोव्हाइड करेल की तुम्ही तिथे जाऊन टॅक्स भरू शकता, किंवा तुमच्या एरियातल्या न्यूजपेपरमध्ये जाहिरात देईल की तुम्हाला तुमचा टॅक्स भरायचा आहे, तर आम्ही या लोकांना अधिकार दिलेला आहे आमच्या वतीने टॅक्स कलेक्ट करायचा. तर काही बँक असतील तुमच्या एरियातली किंवा एखादी एजन्सी असेल तुमच्या एरियातली, ठीक आहे, तर कॉर्पोरेशनला जे योग्य वाटेल ते त्यानुसार ते पब्लिक नोटीस काढतील लोकल न्यूजपेपरमध्ये की तुम्ही तुमचं टॅक्स कलेक्ट करण्यासाठी बीएमसीच्या आमच्या मेन ऑफिसला यायचं काम नाही, आम्ही आमच्या वतीने या बँकेला तुमच्या एरियातल्या किंवा तुमचे एखादं दुसरं काही ऑफिस असेल त्यांना अधिकार दिलेले आहे, आणि तुम्ही तिथे जाऊन टॅक्स कलेक्ट करा, तिथे जाऊन तुम्ही टॅक्स पे करा. आणि तिथे केल्यानंतर तुम्ही टॅक्स पे केल्यानंतर तुम्हाला जी काही पावती मिळेल ती अधिकृतच राहील आणि ती बीएमसीच्या वतीनंच राहील, असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या फॅसिलिटीचा फायदा घ्या, कारण की आता वेळ कमी आहे, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही सगळेजण मेन ऑफिसलाच येणार असं नाही आहे. तुम्ही तुमच्या प्रभागानुसार तुमच्या एरियामध्ये आम्ही तुम्हाला सोय करून दिलेली आहे असं बीएमसी म्हणते. पुढे लिहिलेलं आहे fees in respect thereof to such bank or agency as the case may be determined by the commissioner. ठीक आहे. कमिशनर म्हणजेच काय, कॉर्पोरेशन पब्लिक नोटीस देईल, जाहिरात देईल लोकल न्यूजपेपरमध्ये. तिथे सांगितलेलं राहील की कुठल्या कुठल्या ऑफिसला आम्ही अधिकार दिलेला आहे टॅक्स कलेक्ट करण्याच्या आमच्या वतीनं, तुम्ही तिथे जाऊन टॅक्स पे करा. ते पे केल्यानंतर ते कायदेशीरच राहील, त्याला एक पूर्ण म्हणजे काय म्हणजे त्याला करेक्ट वे, किंवा तुम्ही जिथे टॅक्स भरताय, आम्ही जिथे सांगितलं तुम्ही जिथे टॅक्स भरलेला आहे तो कायदेशीरच आहे आणि तो व्हॅलिडच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला रीतसर अधिकृत त्याची पावती मिळून जाईल टॅक्स भरणा केल्याची. पुढे 216B, इथं ए झाले ते बी आहे. बी मध्ये काय सांगितलंय, पॉवर ऑफ कॉर्पोरेशन टू ग्रँट रिबेट फॉर पेमेंट ऑफ एरियर्स ऑफ टॅक्स. कधी कधी काय करते, आपण सांगितलेलं आहे, आता आपण बघतोय लाईट बिल भरताना आपल्याला दिलेलं असतं या तारखेपर्यंत लाईट बिल भरलं तर एवढे रुपये, त्याच्यानंतर भरलं तर एवढे चार्जेस एक्स्ट्रा ऍड होतील. तर काही लोकांना टॅक्समध्ये माफी मिळणार जर तुम्ही तुमचं जे पेमेंट आहे ते शेड्यूल डेट नुसार पे केलं तर. आयोगानं नोटीस म्हणजे कमिशनरने नोटीस पाठवली, आयुक्ताने नोटीस पाठवली, तिच्या तारीख लिहिलेली आहे, एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट करा. तुम्ही त्याच्या आतच जर पेमेंट केलं तर तुम्हाला काहीतरी कन्सेशन मिळतील, 5%, 10%, 50 रुपये, 60 रुपये, जे काय असेल ते ठरवलेलं असेल त्यानुसार तुम्हाला थोडंफार सूट मिळेल. बट तुम्ही ती डेटच्या बियॉन्ड गेले तर मग तुम्हाला पूर्णच अमाऊंट भरावं लागेल, प्लस काही इंटरेस्ट रेट किंवा काही पेनल्टी किंवा काही चार्जेस पण एक्स्ट्रा भरावे लागतील. ठीक आहे. तर रिबेट देण्यात येते जर तुम्ही वेळेवर पावती, वेळेवर बिल, टॅक्स पे करत असणार वेळेवर तर. हे सांगितलेलं 216A मध्ये. 216B, पॉवर टू ॲसेस इन केसेस ऑफ एस्केप फ्रॉम असेसमेंट. हा एखाद्याच काय होतं, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे एखाद्या बिल्डिंगचं प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट झालाच नाही किंवा प्रॉपर्टी टॅक्स पे केलाच नाही, तर मग कमिशनरला अधिकार आहे
की 6 वर्षातल्या जे काही बाकी असेल ते पेमेंट तुम्हाला कमिशनर अधिकारी डायरेक्ट नोटीस पाठवायचा की तुमचे मागच्या 6 वर्षातले हे 2 वर्ष भरलेले 4 वर्ष बाकी आहे आणि तुमचे आता आमच्या टॅक्स बुकमध्ये कळालं की तुमचं एवढं पेंडिंग आहे अमाऊंट, तर तुम्हाला आम्ही नोटीस पाठवतोय, पेमेंट करून टाका. आणि ती नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला बिल पे करायचं आहे, टॅक्स पे करायचा आहे. असेसमेंट करताना काही गोष्टी राहून गेल्या. आपण पहिले रेटेबलनुसार लावत होतो, नंतर कॅपिटलनुसार लावायला लागलो. तर रेटेबलचं कॅपिटलनुसार शिफ्ट होताना काही प्रॉब्लेम आले. तर तुमच्या बिल्डिंगचं आम्ही असेसमेंट राहून गेलं की नेमकं यावर्षी टॅक्स किती लावायचा आहे आणि टॅक्स किती लावायचं हे आमचं राहून गेल्यामुळे तुमच्याकडे टॅक्सची आम्ही पावतीच पाठवली नाही किंवा तुमचं टॅक्स पेंडिंगच राहिलेलं आहे. असं काही सापडलं तर मग तुम्हाला हे पूर्ण 6 वर्षातलं क्लिअर करून टाकायचं आहे एकदाच. ठीक आहे. आणि ती नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला ते पे करायचं आहे. रिझन कुठलं पण राहू शकते. तुमचं टॅक्स का कलेक्ट झालं नाही याचं रिझन कुठलं पण राहू द्या, बट तुम्हाला ते 6 वर्षाचं जे काय बाकी असेल तुमचं पेंडिंग 6 वर्षातलं, पूर्ण 6 वर्षाचं असेल किंवा 6 वर्षातलं 2 वर्षाचं असेल किंवा एखाद्या वर्षाचं असेल, पहिले 2 वर्षात भरलेलं आहे, नंतर 1 वर्षात राहिलेलं आहे, मागच्या 2 वर्षातलं भरलेलं, पुढच्या 2 वर्षातलं भरलेलं आहे, मधलं राहिलेलं आहे, हे कधी पण सापडलं गेलं तर तुम्हाला ते अमाऊंट पे करायची आहे. अमाऊंट कधी पे करायची? नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसाच्या आत. हे सांगितलेलं आहे 216B मध्ये. कळालं? 216 मध्ये होतं डायरेक्ट एखादी प्रॉपर्टीचे टॅक्स कलेक्ट होत नसेल त्याच्यावर राईट ऑफ करणे. 216A मध्ये सांगितलेलं काय होतं की तुम्हाला आम्ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करू की कुठल्या एजन्सीकडे किंवा कुठल्या बँकेकडे तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे. तुम्ही जिथे टॅक्स पे करणार तर बँकेत किंवा एजन्सीकडे जे आम्ही सांगितलेल्या बँक किंवा एजन्सी तिथे तुम्ही टॅक्स पे केल्यानंतर ते रितसरच राहील, व्हॅलिडच राहील, तुम्हाला रितसर पावती मिळून जाईल. 216B मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर वेळेवर भरणा करत असाल तर तुम्हाला काही ना काही सवलत मिळणार. 216C मध्ये सांगितलेलं काय आहे की एखाद्या प्रॉपर्टीचं असेसमेंट बाकी होतं, ते असेसमेंट बाकी असल्यामुळे किती टॅक्स लावायचा ते राहिलं सगळं आणि ते पेंडिंग राहिलं तुमचं टॅक्स, त्याच्यामुळे तुम्हाला नोटीस आल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला टॅक्स भरून टाकायचा आहे. हे सांगितलेलं आहे 216B मध्ये. आता आहे 217. 217 पासून आहे सगळं अपील. तर ते बघू आता आपण 217 पासून पुढे. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 217 217. काय आहे टायटल? अपील्स व्हेन अँड टू हुम टू लाय. आता इथे काय सांगितलेलं आहे, एखादा व्यक्ती आहे की त्याला BMCने जेवढा टॅक्स लावलेला आहे त्या गोष्टी त्याला मान्य नाही आहेत किंवा त्याचं रेटेबल होता त्यानंतर कॅपिटल व्हॅल्यूनुसार त्याला टॅक्स लागला, बट तो अपोज करतोय कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीमला किंवा अदर काही कुठले तरी कारणं असतील, ते पूर्ण याला तो रिजेक्ट करतोय. तर मग तो व्यक्ती काय करणार? कंप्लेंट करणार आयुक्ताकडे आणि आयुक्त मग सुनावणी घेणार, त्यांना टाइम देणार, बोलवणार आणि मग काहीतरी रिझल्ट देईल. आणि तो रिझल्ट जर त्याला मान्य नसेल आयुक्ताचा, तर मग आयुक्ताच्या रिझल्टच्या अगेन्स्ट त्याला द्यायचं असेल तर तो कुठे तक्रार करणार? तर मग तो जाणार स्मॉल कॉज कोर्ट, चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट याच्याकडे तो तक्रार दाखल करणार अगेन्स्ट कमिशनर किंवा अगेन्स्ट BMC. कळालं? एखाद्या व्यक्तीला अपील करायची आहे अगेन्स्ट कमिशनर किंवा BMC तर तो कुठे करणार? चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट. ठीक आहे. आता बघा, चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट त्याची अपील घेणार त्या व्यक्तीची अगेन्स्ट कमिशनर किंवा अगेन्स्ट BMC, बट त्याला 4 कंडिशन सांगितलेलं आहे. जर खालच्या 4 कंडिशन असतील तर आम्ही ते अपील घेणार नाहीयेत. काय आहेत? सर्वात पहिली आहे, ज्या दिवशी आयुक्तानं निकाल दिला आणि तुम्हाला तो मान्य नाहीये त्याच्यात जर तुम्ही 21 दिवसाच्या आत 21 डेज मध्ये जर तुम्ही चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्टकडे गेले तरच ते चीफ जज ऍक्सेप्ट करतील तुमची अपील. 21 दिवसानंतर जर गेले तुम्ही ते मॅटर घेऊन तर ते ऍक्सेप्ट करणार नाहीयेत. कळालं? हे सांगितलं चीफ जज घेईल तुमची तक्रार अनलेस, खाली कंडिशन दिलेलं आहे, या 4 गोष्टी असतील तरच. कुठल्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट असे की तुम्हाला 21 दिवसाच्या आत यायचं आहे. कमिशनरच्या किंवा मनपाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला 21 दिवसाच्या आत चीफ जजकडे कंप्लेंट करायची आहे. 21 दिवसानंतर गेले तर कंप्लेंट घेणार नाही. पुढे, ऑलरेडी तुमची केस सुरू आहे, ऑलरेडी एक अपील सुरू आहे कमिशनरच्या विरोधात. ठीक आहे. किंवा तुम्ही ऑलरेडी कमिशनरकडे कंप्लेंट केलेली आहे अंडर सेक्शन 163 आणि तिचा अजून निकालच लागलेला नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट चीफ जजकडे जाऊ शकत नाही.
कळालं? ऑलरेडी तुमची अपील सुरू आहे तर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. तुमची अपील सुरू आहे कमिशनरकडे अंडर 163. 163 मध्ये काय सांगितलेलं आहे आपण? 163 मध्ये काय सांगितलेलं होतं? 163 जो सेक्शन आहे त्यामध्ये आपण काय सांगितलेलं होतं? प्रत्येक जणाला आता हे आठवलंच पाहिजे. जर तुम्ही रिवाइज करत असेल तुम्हाला ते आठवणार. ठीक आहे. 163 मध्ये काय होतं की एक टाइम फिक्स करणार होते आपले कमिशनर आणि त्या टाइमला तुम्हाला तिथं यायचं आहे आणि तुमची कंप्लेंट जी आहे तिथं तुमची सुनावणी होईल. ठीक आहे. तुमची जी काही कंप्लेंट आहे ती सुनावणी तिथं होईल. जेव्हा तुम्ही रिटर्न अप्लिकेशन करत होते कमिशनरकडे कुठल्या पण तुमच्या कंप्लेंटच्या अगेन्स्ट, एक तर कॅपिटल व्हॅल्यूची कंप्लेंट असेल किंवा रेटेबल व्हॅल्यूनुसार कंप्लेंट असेल तुमची, त्यानंतर मग 163च्या अंडर तुम्ही ते कंप्लेंट करत होते आणि तुम्हाला मग आयुक्त पुढे सांगत होता कधी यायचंय, काय कधी सुनावणी आहे. ठीक आहे. ते ऑलरेडी जर तुमची प्रोसेस सुरू असेल तर तुम्ही डायरेक्ट चीफ जजकडे जाऊ शकत नाही. पुढे 167 नुसार जर तुमची केस सुरू असेल म्हणजे काय आहे, 167 मध्ये काय सांगितलेलं होतं? 167 सेक्शन 167 यात काय माहिती का, ते जे टॅक्सचं बुक असते किंवा असेसमेंटचे जे बुक असते, ठीक आहे, त्यात काही सुधारणा झालेल्या असतात इयरली. तुमचं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी टॅक्स वाढलेला आहे किंवा तुमच्या नावात बदल आहे, तुमच्या बिल्डिंगच्या एरिया साईजमध्ये कमी जास्त झालेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुमची ऑलरेडी कंप्लेंट सुरू आहे, ठीक आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. ओके. एवढं सांगितलं इथं बघा. इन केस ऑफ द अपील अगेन्स्ट एनी अमेंडमेंट मेड इन द असेसमेंट बुक, ती असेसमेंट बुक मधले अमेंडमेंटवर तुमची जी कंप्लेंट असेल ती असेसमेंट बुकमध्ये अमेंडमेंट होतच राहते. ते कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत? 167 सेक्शनच्या अंतर्गत ते अमेंडमेंट होणार त्या ऑफिशियल इयरमध्ये. अ कंप्लेंट हॅज बीन मेड by person aggrieved within 21 days after the first received notice of such amendment and his complaint has been disposed of. ओके. आता ऑलरेडी जर तो कंप्लेंट चालू असेल तर होणार तर नाहीच आहे. तुमची अजून तिथं अपील सुरूच आहे. कमिशनरकडे तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. आणि पुढे जर त्या अमेंडमेंटच्या विरुद्ध हे जे 21 दिवसाचं दिलेलं आहे कार्यकाळ, या 21 दिवसामध्ये तुमची ऑलरेडी कंप्लेंट रिसीव्ह झालेली आहे आणि ती कंप्लेंट डिस्पोज केलेली आहे, ती कंप्लेंट आपल्या आयुक्ताने ऑलरेडी ते निकाल लावलेला आहे, तर मग तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. पुढे सांगितलेलं आहे डी मध्ये, तुमचं जे डिस्प्युटेड आहे, जे काही तुमचं डिस्प्यूट आहे की मला रेटेबल नुसार मागच्या वर्षी 1000 रुपये टॅक्स होता, बट आता 5000 रुपये आलेल्या कॅपिटल व्हॅल्यूनुसार आणि मला तो मान्य नाहीये, मी आयुक्ताकडे कंप्लेंट केली, आयुक्ताने निकाल दिला की नाही तुम्हाला 5000च भरावं लागतात, तर तुम्ही अगेन्स्ट आयुक्त चीफ जजकडे आलेले आहेत स्मॉल कॉज कोर्टमध्ये. ठीक आहे, बट तुमची केस आम्ही तेव्हाच घेणार जोपर्यंत तुम्ही हे अमाऊंट भरत नाही. 5000 रुपये भरा, निकाल लागल्यावर कळेल ना की आयुक्त बरोबर असतील तर तुम्ही 5000 भरलेले वेल अँड गुड, आणि आयुक्ताच्या विरुद्ध निकाल आलाय तर तुमची जी अमाऊंट आहे तुम्हाला वापस करण्यात येईल, पण तुम्हाला पैसे भरल्याशिवाय आम्ही केस सुरू करणार नाही. In case of an appeal against tax or in case of an appeal against rateable value or the capital value, the amount disputed tax claimed by the appellant or the amount of the tax chargeable on the basis of disputable rateable value, the date of filing of appeal has been deposited by the appellant with commissioner. जोपर्यंत तुम्ही जे अमाऊंट डिपॉझिट करणार नाही कमिशनरकडे आणि ती रिसिप्ट घेणार नाही तोपर्यंत हे आपले केस सुरू होणार नाही चीफ जजकडे. ठीक आहे. आणि नंतर सांगितलेलं आहे की ए टू डी हे जे 4 कारण होते, 1, 2, 3, 4, हे 4 कारणला, हे जे वरचे 4 कारण आहेत, या 4 कारणला धरूनच जर तुमचे काही कंप्लेंट असतील तरच ते चीफ जज ऍक्सेप्ट करतील, नाही तर मग डिसमिस करतील, ते काही तुमची हिअरिंग घेणार नाहीयेत. कळालं का? चीफ जजकडे तुम्ही अगेन्स्ट आयुक्त जाऊ शकता. चीफ जज कोणते? स्मॉल कॉज कोडचे तुम्ही अगेन्स्ट आयुक्ताचे डिसिजन जाऊ शकता. बट कधी जर तुम्ही 21 दिवसाच्या आत गेले चीफ जजकडे तर. दुसरं, तुमची ऑलरेडी कंप्लेंट सुरू आहे 163 च्या अगेन्स्ट, ठीक आहे,
तर तर तुम्ही जाऊ शकत नाही चीफ जजकडे जर ऑलरेडी तुमची कंप्लेंट सुरू आहे. ठीक आहे. इन केस ऑफ एन अपील अगेन्स्ट अ रेटेबल व्हॅल्यू as the case may be, a complaint has been previously made to the commissioner under section as such complaint has been disposed of. एक मिनिट, मराठीत त्यानं काय सांगितलेलं पाहू आपण एकदा. थोडं तिथं गोंधळ होतोय. पट्टी योग्य मूल्याविरुद्ध केलेल्या अपिलाच्या बाबतीत आयुक्तांनी कलम 163 खाली अगोदर तक्रार करण्यात आली आहे ती तक्रार निकालात काढलेली नसेल. अच्छा, काढलेली नसेल. ओके ओके ओके. हा, इथं इंग्लिशमध्ये थोडं गोंधळ आहे. लक्षात ठेवा, आता मी मराठीत काय सांगतोय ते परत सांगतोय. थोडं मागचं एका मिनिटाचं विसरून जा. चीफ जजकडे तुम्ही जाऊ शकता स्मॉल कॉज कोर्टच्या, आणि चीफ जज तुमची कंप्लेंट घेणार अगेन्स्ट आयुक्त. बट कधी, जर आयुक्ताने निकाल दिला आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला यायचं असेल चीफ जजकडे, तर आयुक्ताने निकाल दिल्याच्या 21 दिवसाच्या आत तुम्ही जायचं. त्यानंतर ऑलरेडी तुमची कंप्लेंट सुरू आहे अंडर 163 आणि ती कंप्लेंट अजून निकालात काढलेली नाहीये, अजून त्याचा निकालच लागलेला नाहीये, तर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. ऑलरेडी तुमची कंप्लेंट सुरू आहे अंडर 167 साठी आणि ती तक्रार अजून निकालात काढलेली नाहीये कमिशनरने, ती निकालात काढलेली नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाहीये. त्यानंतर तुम्ही जोपर्यंत ती रक्कम भरत नाही, जोपर्यंत तुम्ही ते अमाऊंट भरत नाही, जी काही डिस्प्युटेड अमाऊंट आहे, तोपर्यंत चीफ जजकडे तुमची ती कंप्लेंट घेणार नाहीये. आणि हे वरचे जे 4 कारण आहेत याला धरूनच जर तुमचे कंप्लेंट असेल तर ते चीफ जज ऐकतील, नाही तर मग तुमची ती कंप्लेंट घेणार नाहीये. ठीक आहे, कळालं का? ही 4 कारण कायसाठी आहे की तुम्हाला चीफ जज द्यायचं असेल तर ऑलरेडी हे 4 कारण जी दिलेले आहेत खाली ABCD यातली तुम्ही फुलफिल करतात का क्रायटेरिया. ओके, आय होप सो तुम्हाला कळालं असेल. थोडं मोठं झालंय बट कन्फ्युजन असते, म्हणूनच तर ऍक्ट खतरनाक आहे आपला. आय होप सो कळत आहे तुम्हाला मी काय म्हणतोय तर. ठीक आहे ना, हे जे 4 कारण दिलेले आहेत, तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकता स्मॉल कॉज कोर्टच्या. चीफ जजकडे का जातोय आपण, कारण की आयुक्ताच्या डिसिजनच्या अगेन्स्ट जातोय आपण. तर आयुक्ताने डिसिजन दिलाय, त्याच्या 21 दिवसाच्या आत तुम्ही जाऊ शकता चीफ जजकडे. जर तुम्ही त्याच्याकडे 21 दिवसानंतर गेले तर चीफ जज तुमची कंप्लेंट घेणार नाही. तुमची ऑलरेडी जर 163 अंतर्गत कंप्लेंट सुरू आहे, तिचा अजून निकाल लागलेला नाहीये, तर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. तुमची ऑलरेडी 167 अंतर्गत केस सुरू आहे, आयुक्ताकडे अजून निकाल लागलेला नाही आहे, तर तुम्ही जाऊ शकत नाही चीफ जजकडे. तुमच्याकडे जे डिस्प्युटेड अमाऊंट आहे तुम्ही भरली नाहीये, डिपॉझिट केली नाहीये, तर तुम्ही चीफ जजकडे किंवा चीफ जज तुमची केस एंटरटेन करणार नाही, घेणार नाहीये. हे जे 4 तरतुदी सांगितलेल्या आहे, या 4 तरतुदीला धरूनच चीफ जज ऍक्ट करणार आहेत. या 4 गोष्टीचं नियमाचं फॉलो होत असेल तर ते केस घेतील, नाही तर केस घेणार नाहीत. एवढं झालं. आता नेक्स्ट पहा. आता 1975 म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा ज्या दिवशीपासून लागू झाला, 1975चा जो ऍक्ट आहे तो ज्या दिवशीपासून लागू झाला त्या दिवशी नंतर जेवढ्या पण केस येतील चीफ जजकडे, त्यांना सर्वांना सगळ्यात पहिले अमाऊंट डिपॉझिट करायची आहे. टॅक्सची अमाऊंट ती जर डिपॉझिट केली तरच चीफ जज ती केस घेईल, नाही तर केस खारिज करून टाकील, रद्द करून टाकील, घेणार नाहीयेत. परत सांगतोय, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट लागू झाला, काहीतरी तारीख असेल, ज्या दिवशीपासून तो लागू झाला त्या दिवशीपासून किंवा त्या दिवशी नंतर ज्या काही कंप्लेंट येतील चीफ जजकडे, सर्वात पहिले ते ज्यांनी कंप्लेंट केलेल्या आहेत त्यांना एक काम करावं लागेल. जी काही अमाऊंट टॅक्स ड्यू आहे आणि BMC तुम्हाला मागत आहे, तुम्हाला ती पहिले भरावी लागेल, तेव्हाच तुमची केस घेण्यात येईल. ठीक आहे, आणि तुम्हाला BMC एक नोटीस देते. ठीक आहे, हा अजून एक गोष्ट राहिली, ऑलरेडी तुमच्याकडे अपील तुम्ही चीफ जजकडे केलेली आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर 1975 हा ऍक्ट लागू झाला आणि तुमची ऑलरेडी कंप्लेंट आहे चीफ जजकडे. ठीक आहे, ऑलरेडी तुमची कंप्लेंट आहे चीफ जजकडे आणि हा आता ऍक्ट लागू झाला 1975चा. तुमची कंप्लेंट सुरू आहे किंवा तुमची केस दाखल आहे चीफ जजकडे, पण अजून त्याचा निकाल लागलेला नाहीये. अशा लोकांना पण 30 दिवसाच्या आत इथे लिहिलेलं आहे 30 डेजच्या अंदर
कुठे गेले, 30 डेजच्या अंदर 30 दिवसाच्या आत बीएमसीला अमाऊंट जमा करायची आहे तुमची केस पुढे सुरू ठेवण्यासाठी. तुम्ही ऑलरेडी केस दाखल केली, त्यानंतर काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर 1975 म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट लागू झाला. बट तुमची केस आधीच दाखल आहे, बट त्याचा अजून निकाल लागलेला नाहीये. तुम्हाला पण मग बंधन आहे, तुम्हाला पण 30 दिवसाच्या आत पैसे भरायचे आहेत. ठीक आहे. आणि ते लोकल न्यूजपेपरमध्ये कमिशनर नोटीस देऊन टाकेन, असे लोक आहेत डिफॉल्टर, यांना एवढी अमाऊंट भरायची आहे. ठीक आहे. ती नोटीस अंडर सेक्शन 484 आणि 485च्या अंडर तुम्हाला ते कमिशनर नोटीस देणारच आहे. आता हे 30 दिवसाचा काळ संपला, तुम्हाला पैसे भरायला सांगितले होते. जर तुमची केस सुरू ठेवायची असेल चीफ जजकडे, स्मॉल कॉज कोर्टमध्ये तुमची केस सुरू ठेवायची असेल अगेन्स्ट आयुक्त किंवा अगेन्स्ट बीएमसी, आणि तुम्हाला 30 दिवसाचा कालावधी दिलेला होता, तुम्ही त्या 30 दिवसाच्या आत भरलं नाही. ठीक आहे. तर मग पुढच्या 15 दिवसात आयुक्त चीफ जजकडे पूर्ण डिटेल्स देतील की आम्ही नोटीस काढली होती, 30 दिवसाच्या आत पैसे भरायचे आहेत. ही नोटीस कोणासाठी होती, की ज्यांची केस ऑलरेडी चीफ जजकडे पेंडिंग आहे त्या लोकांसाठी. कारण की आता नियम लागू झाला 1975चा, पण तुमचा निकाल लागला नाही, तुमचं पेंडिंग मध्येच आहे. ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलेलं आहे की बीएमसीच्या आयुक्ताने की तुम्हाला पैसे भरायचे, तेव्हाच तुमचं ते केस जी काय आहे ते सुरू राहील चीफ जजकडे. पण 30 दिवसाचा कालावधी संपून गेला, तर 30 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर एक्सपायरी ऑफ 30 डेज, 30 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर पुढच्या 15 दिवसात आयुक्ताला चीफ जजकडे त्या लोकांची नावं द्यायची आहे. 2 कॉलम करायचे. पहिल्या कॉलममध्ये कुठल्या लोकांनी 30 दिवसाची नोटीस आल्यानंतर पैसे भरलेत आणि कुठल्या लोकांनी पैसे भरलेले नाहीयेत. ठीक आहे. ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्यांची केस सुरू राहील चीफ जजकडे अगेन्स्ट आयुक्त, त्यांची केस सुरू राहील. आणि ज्या लोकांनी पैसे भरले नाही त्यांची केस घेणार नाही, त्यांची अपील डिसमिस करण्यात येईल. ज्यांना डिपॉझिट नाही केलं, नॉट डिपॉझिट द रिक्वायर अमाऊंट विथ कमिशनर विदिन द पिरियड प्रिस्क्राइब, त्यांची अपील डिसमिस केल्या जाईल चीफ जजकडून. आणि ज्या लोकांनी डिपॉझिट केले त्यांची नावं, त्यांचे पर्टिक्युलर सगळे डिटेल्स हे चीफ जजकडे द्यायचे आहे आणि चीफ जज मग त्यांची केस कंटिन्यू करेल, पुढे सुरू करेल. ठीक आहे. कळालं? आय होप सो ते तेवढं तुम्हाला कळालं असेल. चला ठीक आहे. नेक्स्ट आता बघा 217 चालू आहे आपला, खूप मोठा आहे तो सेक्शन. आता इथे सांगितलंय 1975 नंतर, म्हणजे 1975ला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो लागू झाला, इथं लिहिलंय ना, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट लागू झाला. त्यानंतर जर कोणाला चीफ जजकडे कंप्लेंट करायची असेल कुठल्या पण बाबतीत, आयुक्ताच्या निर्णयाच्या कुठल्या पण निर्णयाची, आयुक्ताने दिलेल्या कुठल्याही निर्णयाच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची असेल चीफ जजकडे, तर त्या लोकांना एक सूट आहे की तुम्ही पूर्ण पैसे नका भरू, बट ऍटलीस्ट 80% पैसे भरा, तेव्हाच तुमची केस आम्ही घेऊ. चीफ जजकडे तुमची केस घेण्यात येईल. ठीक आहे. परत सांगतोय 1975चा तो अमेंडमेंट ऍक्ट लागू झाल्यानंतर काही लोकांना कंप्लेंट करायची असेल चीफ जजकडे, तुम्हाला एवढी अमाऊंट होती पण आता एवढी अमाऊंट वाढलेली आहे टॅक्सची, मला ते मान्य नाहीये. मला मान्य नाहीये, ठीक आहे, तुमची केस चीफ जजकडे जाईल. आयुक्ताचा निर्णय तुम्हाला मान्य नाहीये, तुमची केस चीफ जजकडे जाईल. पण ते त्याआधी तुम्हाला जी रक्कम मान्य नाहीये त्याच्या 80% पैसे भरून टाका. ठीक आहे. 80% भरून टाका. त्यानंतर हे 80% पैसे भरले, 80% भरा किंवा पूर्ण भरा, पूर्ण नाही भरायचे तर 80% भरा, अशी सवलत दिलेली आहे. आता 2 गोष्टी होतील, एक तर निर्णय लागेल मनपाच्या बाजूने, एक तर निर्णय लागेल त्या माणसाच्या बाजूने, ज्याने अपील केली त्याच्या बाजूने. जर तो निर्णय लागला इन फेवर ऑफ कॉर्पोरेशन, म्हणजे काय, कॉर्पोरेशनने वाढून दिलेली टॅक्स तुम्हाला मान्य नव्हती, बट कॉर्पोरेशन कडून तो निकाल लागला, म्हणजे चीफ जजने सांगितलं की नाही, कॉर्पोरेशनने सांगितले वाढीव झालेली रक्कम तुमच्याकडे जो टॅक्स लागलेला आहे तो योग्य आहे, तर 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 तुम्हाला नाही का, ज्या दिवशी आयुक्त नोटीस दिली होती की तुमचा असा एवढा टॅक्स भरायचा आहे आणि तुम्हाला तो मान्य नव्हता, त्या दिवशीपासून निकाल लागला तिथपर्यंत तुम्हाला 6.25% 6.25% पर ॲनम या इंटरेस्ट रेटनं ती जी टॅक्सची अमाऊंट आहे तिच्यावर इंटरेस्ट लागून तुम्हाला ते पैसे भरावे लागतील कॉर्पोरेशनकडे. कळालं? समजा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 100 रुपये तुम्हाला टॅक्स लावला,
मागच्या वर्षी तुम्हाला 50 रुपये टॅक्स होता, यावर्षी तुम्हाला 100 झाला आणि तुम्हाला तो मान्य नाही आहे 100. त्याच्या विरुद्ध तुम्ही चीफ जजकडे गेले. चीफ जजकडे जाण्या पहिले तुम्हाला 80 रुपीज भरावं लागतील कमीत कमी, किंवा पूर्ण 100 भरा. तुम्ही समजा 100 रुपये भरले किंवा तुम्ही 80 रुपीज भरले, चीफ जजने तुमची केस घेतली. त्यानंतर निकाल लागला मनपाकडून की 100 रुपये योग्य होते. तुम्हाला ज्या दिवशी नोटीस दिली की तुम्हाला 100 भरायचे आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट गेले चीफ जजकडे, तर त्या नोटीस पासून तर निकाल लागला तिथपर्यंत जो काही कालावधी आहे, त्या कालावधीत 2-3 वर्ष केस चालली, जे काय असेल ते समजा 2 वर्ष केस चालली, तुम्हाला प्रतिवर्ष 6.25% व्याज जास्त, म्हणजे 100 वर 6.25 म्हणजे 6.25 रुपीज एका वर्षाचे, दुसऱ्या वर्षाचे 6.25, म्हणजे असे 12.5 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील. आता 100 तर भरायचेच आहेत. जर तुम्ही 80 भरले असेल तर ते 20 आणि हे 12.5, असे दोन्ही मिळून 32.5 रुपये. जर तुम्ही 100 भरले असतील ते तर भरायचेच आहे, वापिस तर काहीच भेटणार नाही, पण हे इंटरेस्ट रेट पण तुम्हाला द्यायचं आहे. आणि जर केस तुमच्याकडून लागली इन फेवर ऑफ द अप्लिकंट की नाही हे 50च योग्य होते, हे 100 योग्य नाहीये, तर मग तुमच्याकडून फक्त 100 रुपये जमा केलेले आहेत किंवा 80 रुपये जमा केलेले केस सुरू ठेवण्यासाठी, तर तुम्हाला 6.25% परत मिळणार इंटरेस्ट रेट वरच्या रक्कमवर. म्हणजे तुम्ही 50 भरायला पाहिजे होते, पण तुम्ही 100 भरले, मग हे 50 रुपये तुम्ही जे एक्स्ट्रा भरले ते तुम्हाला रिटर्न मिळेलच, पण त्या 50 रुपये ज्या मनपाकडे जमा होते तुमचे जास्तीचं, त्याच्यावर 6.25% पर इयरच्या इंटरेस्ट रेटनं तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा अमाऊंट मिळेल. ऍक्च्युली तुम्हाला वापस मिळणार नाही ती, बट तुमच्या पुढच्या वर्षीच्या नेक्स्ट इयरच्या एक्सेस अमाऊंट, नेक्स्ट इयरच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या खात्यामध्ये ती जमा होऊन जाईल. द अमाऊंट विल बी डिपॉझिटेड. मग पुढच्या वर्षी तुम्हाला ते टॅक्स भरायचं काम नाही. पुढच्या वर्षी असं होईल की मनपाकडे ऑलरेडी तुमचे पैसे मनपाकडे काहीतरी जमा आहेत, बॅलन्स तुमचं मनपाकडे जमा आहे, थोडक्यात असं होईल. ठीक आहे, दोन्ही वेळेस 6.25% आहे. एक तर तुम्हाला मनपाला 6.25% पेनल्टी द्यायची आहे, किंवा मनपा तुम्हाला 6.25% वापस करणार पैसे पेनल्टी म्हणूनच, किंवा तुमचे पैसे आमच्याकडे राहिले आणि आम्ही हरलो ती केस, तुमच्या वतीने निकाल लागलेला आहे, तर आता ती जी रक्कम बाकी आमच्याकडे, ती रक्कम प्लस तिच्यावर 6.25% हे सर्व बॅलन्स आता आमच्याकडे तुमचं जमा आहे पुढच्या वर्षीसाठी. ओके, आय होप सो क्लिअर असेल. 217 थोडा किचकट होता, पण काहीच नाहीये, एवढं लोड नाही घ्यायचं आहे. 217 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकता आयुक्ताच्या डिसिजनच्या अगेन्स्ट. चीफ जजकडे जाण्यापूर्वी ह्या 4 कंडिशन फॉलो करायच्या, ABCD. या 4 कंडिशन मध्ये बसत असाल तर तुम्ही जाणार चीफ जजकडे आणि चीफ जज तुमची कंप्लेंट ऍक्सेप्ट करणार. त्यानंतर पुढे सांगितलेलं होतं की तुमचं चीफ जज जे काही आहेत, जोपर्यंत तुम्ही अमाऊंट डिपॉझिट करत नाही तोपर्यंत तिथं केस सुरूच होणार नाहीये तुमची. ठीक आहे, तुम्हाला नोटीस येईल 484, 485 अंतर्गत 30 दिवसात तुम्हाला ते डिपॉझिट करायचं आहे. तुम्ही डिपॉझिट नाही केलं तर तुमची केस सुरू होणार नाही. डिपॉझिट केलं तर केस सुरू होईल, नाही केलं तर तुमची केस रद्द करण्यात येईल. त्यानंतर तो कालावधी संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत आयुक्ताला पूर्ण चीफ जजकडे सगळं विवरण सगळं पाठवायचं आहे इन डिटेल. कोणी कोणी पैसे भरले आफ्टर नोटीस आणि कोणी नाही भरलेत. ज्यांनी नाही भरलेत त्यांची केस तर डायरेक्ट कट, डिसमिस. ज्या लोकांनी भरली त्यांची केस कंटिन्यू होईल. केस कंटिन्यू झाल्यानंतर निकाल कोणाच्या वतीने लागतो त्या गोष्टी. निकाल तुमच्या वतीने लागला तर तुम्हाला 6.25% मनपा पैसे देईल. निकाल मनपाकडून लागला तर तुम्हाला 6.25% जास्त पैसे मनपाकडे द्यावं लागेल. आणि कमीत कमी 80 रुपीज तरी, म्हणजे 80% तरी अमाऊंट भरायची आहे टॅक्सच्या ते केस सुरू ठेवण्यासाठी. या सगळ्या गोष्टी कधी आहेत? 1975च्या नंतरच्या आहेत, अमेंडमेंट झाल्यानंतरच्या. ठीक आहे, आता आपण 218 बघूया. चला नेक्स्ट बघूया. आता काय आहे 218. ठीक आहे, म्हणजे हे मी थोडं इरेज करतो. ओके, 218 काय आहे टायटल? कॉज ऑफ कंप्लेंट वेन टू बी डीम्ड टू बी हॅव अॅक्युअर्ड. आता काय आहे थोडक्यात, कुठली डेट पकडायची तुमच्या कंप्लेंटची, कुठून तुमची डेट पकडायची एक्झॅक्ट काय, मराठीमध्ये काय बघू आपण 218 ला. तक्रारीचे कारण उद्भवल्याचे केव्हा मानावे. हा, कधी कंप्लेंट उद्भवली ही, किंवा तक्रार जे काय आहे तुमचे कारण कधी उद्भवलं, हे ती तारीख कुठली असणार ते बघू आता आपण. आता कंप्लेंट कधीपासून सुरू झाली, तो दिनांक काय हे सांगितलेले 218 मध्ये. ठीक आहे, तुमची कंप्लेंट कधीपासून सुरू झाली
तर कंप्लेंटची तारीख काय आहे, हे कुठलं आहे, कंप्लेंटची तारीख काय आहे, हे कसं डिसाईड करते बघा. आता सर्वात पहिले तुम्हाला 163च्या अंतर्गत एक नोटीस आली. 163 मध्ये काय सांगितलं, सेक्शन 163 मध्ये कमिशनर काय सांगतो की तुम्हाला आता रेटेबलनुसार किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार जे काय आहे तुम्हाला टॅक्स लागलेला आहे. नंतर तुम्ही 163च्या अंतर्गत ती जो टॅक्स आहे तो तुम्हाला मान्य नाहीये, म्हणून तुम्ही कंप्लेंट केली कमिशनरकडे आणि कमिशनरने ती सुनावणी केली आणि निकाल लावून टाकला. तो जो निकाल लावला, ती जो डेट असेल, निकाल लावल्याची डेट, तर ती डेट जी आहे ती आहे तुमची कंप्लेंटची डेट. कारण की निकाल लागलाय, ठीक आहे. मग निकाल लागलाय, आता तुम्हाला अगेन्स्ट त्या निकाल जायचा आहे चीफ जजकडे. मग ती डेट कुठली राहील, तीच की ज्या दिवशी तो निकाल लावलेला आहे तो. बट कुठला निकाल आहे तो, सेक्शन 163च्या अंतर्गत. सेक्शन 163 मध्ये काय आहे, कॅपिटल व्हॅल्यू का रेटेबल व्हॅल्यूनुसार तुम्हाला टॅक्स लागणार आहे. जर रेटेबलनुसार लागला तर किती लागलाय, कॅपिटलनुसार लागला तर किती लागलाय. किंवा पहिले रेटेबलनुसार लावत होतो आम्ही प्रॉपर्टीवर टॅक्स, आता या वर्षीपासून आम्ही कॅपिटल लावला, तर तुम्हाला तो मान्य नाहीये, तर तुम्ही मग जाणार कमिशनरकडे. कमिशनरकडे तुम्ही तक्रार करणार. कमिशनरकडे तक्रार केल्यावर कमिशनर तुम्हाला बोलवणार, तुमची सुनावणी घेईल. त्यानंतर कमिशनर निकाल देणार. तो जो निकाल देईल ती जी तारीख राहील ती राहील तुमची कंप्लेंटची तारीख. ठीक आहे, कळालं. म्हणजे कधीपासून तक्रार उद्भवली ती डेट राहणार, ती निकालाची डेट. पुढे तुम्ही 167 सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही कमिशनरकडे गेले. 167 मध्ये काय आहे, असेसमेंट बुक असते. त्या असेसमेंट बुक मध्ये काय असते की मागच्या वर्षी एवढी अमाऊंट होती, या वर्षी एवढी अमाऊंट आहे. त्यामध्ये अमाऊंटमध्ये रिवाईज झालेली अमाऊंट आहे, नवीन अमाऊंट आलेली राहील, त्याच्यात नावात चेंजेस राहील, तुमच्या प्रॉपर्टीच्या लोकेशन बद्दल माहिती राहते असेसमेंट बुकमध्ये. त्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स राहतात, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये किती नळ आहेत, तुमची प्रॉपर्टीची साईज किती आहे, तुमची बिल्डिंग किती मोठी आहे, या सगळ्या गोष्टी त्या डिटेल राहतात. आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला कंप्लेंट असेल की नाही आमची प्रॉपर्टी 1000 स्क्वेअर फीट आहे, बट तिच्यात दाखवलेली आहे 2000 स्क्वेअर फीट, आम्हाला जास्त टॅक्स दाखवलेला आहे याच्यात, तुम्हाला ती कंप्लेंट असेल तर तुम्ही जाऊ शकता 167च्या अंतर्गत कमिशनरकडे. त्यानंतर कमिशनरकडे गेल्यानंतर कमिशनर जेव्हा तो निकाल लावेल ती डेट म्हणजे तुमची कंप्लेंटची डेट राहील चीफ जजसाठी. त्यानंतर जर एखादी टॅक्सची अमाऊंट तुमच्याकडून डिमांड केली किंवा तुम्हाला एखादं बिल पाठवलंय आयुक्ताने कुठल्या टॅक्सचं, ती जी तारीख राहील त्या बिलाची डेट किंवा डिमांड केलेली डेट, तुम्हाला एक तर मागणी करणार टॅक्सची किंवा तुम्हाला टॅक्सची पावती पाठवणार, तिच्यावर जी तारीख राहील ती तारीख राहणार तुमची कंप्लेंटची तारीख. ठीक आहे, कळालं. आय होप सो हे कळालं असेल. तक्रार कधी उद्भवली, कधी ही तक्रार सुरू झाली, ती तारीख मोजायची आहे. तर त्याच्यासाठी पॅरामीटर दिलेले आहेत 3 गोष्टी. एक तर आयुक्त निकाल लावले ती तारीख, एक तर 163 किंवा 167 दोन्हीच्या अंतर्गत जेव्हा दिवशी निकाल लावेल त्या दिवशीची तारीख. त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला बिल किंवा पावती पाठवली तिच्यावर जी डेट राहील ती तारीख राहील तुमची तक्रार उद्भवल्याची तारीख, म्हणजे तक्रार कधीपासून सुरू झाली तुमची ती तारीख. ठीक आहे, हे राहते. जर तुम्हाला चीफ जजकडे जायचं असेल, केस फाईल करायची, तेव्हा लिहावं लागेल ना की आता आम्हाला केस फाईल करायची अगेन्स्ट आयुक्त, या दिवशी आयुक्तांनी निकाल दिलेला आहे, या दिवशीपासून आता आमची तक्रार घ्या तुम्ही. ठीक आहे, हे झालेलं आहे 218 मध्ये, 218 मध्ये ते सांगितलेले. आता 218 अ मध्ये सांगू, बघू काय आहे. चला नेक्स्ट बघूया. 218 ए आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन म्हणजे काय, लवाद. ठीक आहे, एकदा बघू मराठीत काय आहे. 218 ए लवाद. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे कोर्ट असते नाही का, आर्बिट्रेशन असे. कोर्ट म्हणजे काय बाबा, ही पब्लिक प्लेस आहे, तिथे सगळे प्रोसिजर फॉलो करावे लागतात. वकील, न्यायाधीश, त्यानंतर तारीख पे तारीख, या सगळ्या गोष्टी. आर्बिट्रेशन म्हणजे काय, एक एक्सपर्ट टीम असते, 2 लोकांची 3 लोकांची, 1-2 जज असतात त्यात, किंवा एखादा अधिकारी असतो आणि त्याच्याकडे अधिकार दिलेले असतात की तुम्ही त्या 2 पार्टीचे जे काय ते म्हणणं ऐकून घ्या, त्यांचे गराणे ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही निकाल देऊन टाका. ती प्रोसेस फास्ट असते. आर्बिट्रेशन ही फास्ट असते. आर्बिट्रेशन हे लेस एक्सपेन्सिव्ह असते, कारण की तिथं कोर्ट आणि ही सिस्टीम नसते. एक ते कोर्टाच्या बाहेर एक ऑफिस असते, तिथं तुमची केस जाते. आता तुम्ही ऑलरेडी एखादी केस आहे 217 जे सांगितले आपण, 217 मध्ये काय करतो आपण, अपील करतो चीफ जजकडे, स्मॉल कॉज कोर्टकडे अपील करतो. त्यामध्ये बाकीचे नियम आहेत. आणि तुम्हाला नंतर कळालं की नाही यार, लय टाइमपास सुरू राहिला, आपण केस तर दाखल केलेली आहे चीफ जजकडे, स्मॉल कॉज कोर्टच्या चीफ जजकडे केलेली आहे, बट खूप टाइमपास होतोय. आणि ते जे केस आहे म्हणजे तुम्ही कंप्लेंट केली तुम्ही, आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध केली,
कॉर्पोरेशनच्या विरुद्ध किंवा आयुक्ताच्या विरुद्ध केलेली आहे, तर त्या दोन्ही पार्टीला जर असं वाटत असेल की नाही यार टाइमपास होतोय खूप, तर मग ते चीफ जजकडे लेखीमध्ये लिहून देऊ शकता, रायटिंगमध्ये अप्लाय करू शकता की साहेब आम्ही तुमच्या कोर्टमध्ये आलो, आता खूप वेळ लागतोय, आम्हाला डिसिजन फास्ट पाहिजे, किंवा आम्ही चुकलो या कोर्टमध्ये येऊन, तुम्ही एक काम करा, आमची केस नाही का आर्बिट्रेशनकडे द्या. आता आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन, ठीक आहे, आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन हा जो ऍक्ट आहे 1996, कोर्टाच्या बाहेर काहीतरी लवाद स्थापन केलेले आहेत वेगवेगळे, मग ते लवादकडे जाऊन तुम्ही न्याय मागू शकता. तर मग तुम्ही चीफ जजकडे करू शकता रिक्वेस्ट की आमचं तुम्ही कोर्टाच्या बाहेर एका लवादकडे देऊन टाका आमची केस, आणि आम्हाला लवाद जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. आणि त्या लवादवर सगळे हे रूल्स 1996 पासून जे आलेले आहे आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट, ते सगळे बंधन, सगळे रूल्स त्या लवादवर लागू होतील, आणि लवाद जे काही निर्णय देईल ते आम्ही फॉलो करू. ठीक आहे. आणि चीफ जजला वाटलं की नाही यार या लोकांची मागणी ही रास्त आहे, या लोकांची मागणी रास्त आहे, तर मग चीफ जज ती यांची केस, त्या पार्टीची केस लवादकडे देईल, आणि लवाद जो काही निर्णय देईल तो मग मान्य राहील. ठीक आहे. लवाद म्हणजे काय, एक किंवा दोन व्यक्ती असतात ते एक्सपर्ट त्या गोष्टीसाठी, आणि मग ते दोन्ही पार्टीज ऐकून घेतात आणि फास्टमध्ये निर्णय देऊन टाकतात. तिथे असं काही नसते की सगळ्या गोष्टी इन डिटेलच पाहिजे, प्रॉपर वेनच या, दोन पक्षकारांचे वकीलच पाहिजे, असं काही नाही. दोन पक्षकार डायरेक्ट जाऊ शकता, आमचं असं म्हणणं आहे, त्याचं तसं म्हणणं आहे, आणि तिथं मग काय म्हणतात त्याला, ते तडजोड करून हे ते करून ऍडजस्टमेंट करून ते निकाल देऊन टाकतात. ठीक आहे. आता पुढे 218B बघायचं आपल्याला. एक मिनिट, चला नेक्स्ट, अपॉइंटमेंट ऑफ एक्सपर्ट व्हॅल्युअर. आता काय झालंय, सर्वात पहिले लक्षात ठेवा फक्त रेटेबल व्हॅल्यूनुसारच आहे, कॅपिटल व्हॅल्यूसाठी नाहीये. आता एखादी अपील जी फक्त रेटेबल व्हॅल्यूसाठी आहे ऑलरेडी चीफ जजकडे, कॅपिटल व्हॅल्यूसाठी नाही. परत सांगतो, हे सेक्शन फक्त रेटेबल साठीच आहे, पट्टी योग्य. ठीक आहे. रेटेबल नुसार, रेटेबल म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीचं जेवढं रेंट किंवा भाडं येते त्याच्यानुसार त्याच्यावर टॅक्स, अशा केसमध्येच हे लागू होईल. जर एखादे डिस्प्यूट आहे रेटेबल व्हॅल्यूसाठी आणि तिची चीफ जजकडे ऑलरेडी चालू आहे सुनावणी, आणि त्याचा निकाल लागला नाहीये, निकाल लागलेला नाहीये, तर निकाल लागायच्या आधी, आता ही केस आहे, केसमध्ये दोन पार्टीज आहेत, एक आहे तो माणूस आणि एक आहे ती बीएमसी. ठीक आहे. आता या दोन्ही पैकी एकाने जर मागणी केली की आता नाही का या प्रॉपर्टीचं परत एकदा आपण करूया, रेटेबल नुसार व्हॅल्यू परत एकदा मूल्यांकन करूया, आणि त्यासाठी आपण एखादा एक्सपर्ट माणूस नेमूया आणि एक्सपर्ट कडून ते करून घेऊया, आणि अशी रिक्वेस्ट जर तुम्ही चीफ जजकडे केले की आपण एक एक्सपर्ट घेऊया जो या प्रॉपर्टीचं परत चेक करणार, ठीक आहे, आणि त्यानंतर तो रेटेबल नुसार त्याची व्हॅल्यू काढणार, तर मग ते चीफ जज मान्य करतील. जर त्यांना वाटत असेल की नाही योग्य आहे तर ते मान्य करतील. ठीक आहे. आणि मग जो पर्सन अपॉइंट केलेला आहे तो पर्सनला पॉवर आहे सर्व्हे करण्याचा, त्या प्रिमायसेस मध्ये एंट्री करण्याचा, त्या प्रॉपर्टीवर जाऊन सगळ्या गोष्टीचं चेक करण्याचा, आणि मग नंतर व्हॅल्यू काढण्याचा. ठीक आहे. आता जर बीएमसीने मागणी केली की आपल्याला असा एक माणूस नेमायचा आहे, तर बीएमसीने मागणी केली एक्सपर्ट व्हॅल्युअरची, तर बीएमसीला कुठलंच पैसे भरायचं काम नाहीये कोर्टात. बट जर अप्लिकंट आहे, तो जो पक्षकार आहे दुसरा, त्याने मागणी केली की मला एक्सपर्ट कडून परत व्हॅल्युएशन करायचं आहे, तर मग काहीतरी सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावं लागेल. ठीक आहे. कमिशनरनं केलं, कमिशनरचा काही प्रश्नच नाहीये. कमिशनरच्या व्यतिरिक्त जर एखाद्या दुसऱ्या माणसानं केलं असेल डिमांड, तर मग सिक्युरिटी डिपॉझिट काहीतरी जमा करावं लागेल. कॉस्ट इथे लिहिलेलं आहे सिक्युरिटी डिपॉझिट, हे सिक्युरिटी जमा करावं लागेल. त्यानंतर जो काही खर्च येईल तो खर्च पण द्यायचा आहे अप्लिकंटला, जो व्हॅल्युएशन करण्याचा जो काही खर्च असेल त्या माणसाची फी ते काय असेल ते. त्यानंतर तो जो माणूस सांगेल, ठीक आहे, आता समजा त्या माणसानं सांगितलं की ए न सांगितलेलं रेट योग्य आहे, किंवा त्या माणसानं सांगितलं की नाही बीएमसी न सांगितलेलं रेट योग्य आहे, तो जो माणूस ज्याच्याकडून निर्णय देईल ए किंवा बी कडून, तर समजा त्याने सांगितलं ए कडून की ए न सांगितलेलं योग्य आहे रेट, मग ते बीएमसीला मान्य नाहीये, तर बीएमसी मग त्याची उलट तपासणी करणार, क्रॉस एक्झामिनेशन करणार. किंवा त्या माणसानं सांगितलं की नाही बीएमसी सांगितलेलं रेट योग्य आहे, तर मग एचा जो पक्षकार आहे, एचा वकील, मग त्याची तो क्रॉस एक्झामिनेशन करणार. ठीक आहे. तर मग तो जो व्हॅल्युअर आहे एक्सपर्ट नेमलेला, त्यानं व्हॅल्युएशन काढल्यानंतर त्याला ऍज अ विटनेस म्हणून पण कोर्टमध्ये घेता येईल,
आणि त्याचं क्रॉस एक्झामिनेशन पण करता येईल. बस एवढंच सांगितलेलं आहे याच्यात. ठीक आहे, आय होप सो कळालं असेल. काहीच नाही 218 मध्ये. 218 मध्ये काय सांगितलं, या दोन पार्टीपैकी एका पार्टीने जरी डिमांड केली की नाही आपण एकदा एक्सपर्ट व्हॅल्यूवर घेऊया, एक्सपर्ट कडून परत एकदा व्हॅल्युएशन करूया, याच्या रेटेबल नुसार काय निघते ते एकदा परत चेक करूया. चेक केल्यानंतर जर बीएमसीने मागणी केली तर काहीच डिपॉझिट द्यायचं काम नाही. बट पक्षकारांनी जर मागणी केली, ए या व्यक्तीने मागणी केली, तर तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल. त्यानंतर त्या माणसाची जेवढी फी आहे ती फी पण द्यावं लागेल. त्याचे जे काही चार्जेस आहेत ते पण द्यावं लागतील. जो काही खर्च आला तो पण द्यावा लागेल. त्याला परमिशन पण आहे त्या माणसाला व्हॅल्यूवरला त्या प्रिमायसेस मध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी जाऊन सर्वे करण्याचं, चेक करण्याच्या सगळ्या गोष्टीच्या. त्यानंतर चीफ जज तो जो आहे एक्सपर्ट व्हॅल्यूवर त्याला ऍज अ विटनेस म्हणून पण घेऊ शकते केसमध्ये. त्यानंतर त्याचं क्रॉस एक्झामिनेशन पण करू शकते. ठीक आहे, एक मिनिट. चला नेक्स्ट बघूया. 218 BA. ठीक आहे, एक मिनिट. 218 BA काय आहे टायटल? सेक्शन 218 B नॉट टू हॅव इफेक्ट. 218 B मध्ये काय सांगितलं आपण की जर रेटेबल नुसार असेल, ठीक आहे, तरच ते एक्सपर्टची अपॉइंटमेंट होईल. कॅपिटल व्हॅल्यूसाठी अपॉइंटमेंट होणार नाही. मग इथं ते सांगितलंय जर एखाद्या प्रॉपर्टीचं अडॉप्टेशन किंवा एखाद्या प्रॉपर्टीचं कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स काढत असेल तर मग 218 B या सेक्शनचं कुठलंच ते तिच्यावर लागू होत नाही. सेक्शन 218 B हे त्या प्रॉपर्टीवर लागू होत नाही. कारण की सेक्शन 218 B मध्ये काय सांगितलेलं आहे की रेटेबल प्रॉपर्टीचे डिस्प्यूट असतील तरच आपल्याला एक्सपर्ट व्हॅल्यूवरची अपॉइंटमेंट करायची आहे. कॅपिटल व्हॅल्यूसाठी तर सिस्टीम नाही अवेलेबल. तेच सांगितलेलं आहे 218 BA मध्ये. एखादी प्रॉपर्टी कॅपिटल व्हॅल्यूनुसार असेल तर मग 218 B चे जे काही तरतूद आहे ते तिथं लागू होणार नाहीये. हे सांगितलेलं आहे सेक्शन 218 BA मध्ये. परत सांगतोय 218 BA मध्ये सांगितलेलं आहे की 218 B चे तरतूद लागू होत नाही. बस सिंपल. 218 C बघू आपण. चला नेक्स्ट बघूया. 218 C यात काय सांगितलेलं आहे? रेफरन्स टू हायकोर्ट. आता तुमची स्मॉल कॉज कोर्टमध्ये तुमची केस चालू आहे. प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट तुमचं चालू आहे, म्हणजे टॅक्स रिलेटेड डिस्प्यूट. ठीक आहे. आता या चीफ जजला जर असं वाटलं की हे काही डॉक्युमेंट जे आलेले माझ्या समोर यात मी एक्सपर्ट नाहीये किंवा जे काय लॉ नुसार यावर निकाल द्यायचा आहे यासाठी मी एक्सपर्ट नाहीये किंवा मला त्या गोष्टीचं ज्ञान नाहीये. ज्ञान म्हटल्यापेक्षा मी त्यातला एक्सपर्टच नाहीये. थोडक्यात चीफ जज आहेत ते पण नॉलेजेबल आहेत, बट त्यांच्या जे आहे एक्सपर्ट त्याच्या बाहेरचा आहे तो दायरा. तर मग ते अशा केसला हायकोर्टकडे रेफर करू शकतात. कारण की काही गोष्टी असतात डॉक्युमेंट्स ते कसे एक्झामिन करायचे, ते त्याचं इंटरप्रिटेशन काय करायचं, ते डॉक्युमेंट वाचायचे कसं, त्याचं आकलन कसं असलं पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन काय आहे त्या डॉक्युमेंटचं जे काही त्यांच्या समोर आलेले आहेत, या सर्व गोष्टी त्यांच्या बाहेर असतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतील तर ते डायरेक्ट हायकोर्टला रेफर करून टाकील. बस एवढं सांगितलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. चीफ जज स्वतःहूनच डायरेक्ट हायकोर्टकडे रेफर करून टाकील किंवा पार्टीनं सांगितलं आणि ते त्यांना मान्य असेल तरी पण ते हायकोर्टकडे रेफर करून टाकतील. एक तर चीफ जज स्वतःहूनच घेईल किंवा मग जी काही पार्टी आहे अप्लिकेशन ऑफ एनी पार्टी त्या पार्टीच्या अप्लिकेशनचा मान ठेवून पण ते हायकोर्टला देऊ शकतात. ते एकदा का ती केस हायकोर्टला गेली त्यानंतर मग या केससाठी हे नियम लागू होतील. कोणते? कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 म्हणजे जे काही दिवाणी प्रक्रियेचे जे काही नियम असतील ते त्याला लागू होतील. मग ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे. ऑनरेबल हायकोर्टकडे ते केस चालले जाईल आणि त्यानंतर ती कोर्ट हायकोर्टकडे गेली तर मग त्याच्यावर कोर्ट ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 हे त्यात लागू होईल. ओके, आय होप सो तुम्हाला ही गोष्टी आता क्लिअर असेल. आता आपल्याला बघायचे 218D. वेळ लागतोय कारण की थोडा ऍक्ट मोठाच आहे. चला नेक्स्ट 218D. 218D काय आहे? अपील. ठीक आहे. आता जर चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट चे जे चीफ जज आहेत त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हायकोर्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. याच्या पहिले आपण काय बघितलं? स्वतःहून चीफ जज हायकोर्टकडे रेफर करू शकते किंवा पार्टीने रिक्वेस्ट केली तर हायकोर्टकडे रेफर करू शकते. बट आता निकाल दिलाय समजा चीफ जजने, स्मॉल कॉज कोर्टच्या चीफ जजने निकाल दिलाय आणि तो तुम्हाला मान्य नाहीये तर तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता. एनी डिसिजन ऑफ द चीफ जज ऑफ द स्मॉल कॉज कोर्ट अंडर सेक्शन 217 by which rateable value or capital value as may be fixed. अच्छा, जी काही डिसिजन दिलेली आहे चीफ जजना, एक तर ती रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू या दोनपैकी कुठल्या पण केसमध्ये जी काही रिझल्ट दिलेला आहे
चीफ जजने, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही डायरेक्ट हायकोर्टमध्ये जाऊ शकता, अपील टू हायकोर्ट. किंवा दुसरं काय सांगितलं की एनी अदर डिसिजन ऑफ द चीफ जज इन एन अपील अंडर द सेड सेक्शन अपॉन अ क्वेश्चन ऑफ लॉ ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ डॉक्युमेंट. आता एखादा डॉक्युमेंट आलं किंवा एखादा नियम आला, तो चीफ जजने असं आकलन केलेलं आहे त्या नियमाचं, किंवा चीफ जजने ते डॉक्युमेंट असं इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि तुम्हाला ते मान्य नाहीये, त्याच्या विरुद्ध पण तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि हायकोर्टमध्ये कधी जायचंय? ज्या दिवशी निकाल दिलेला आहे चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट त्यांनी दिलेल्या डिसिजन नंतर 1 महिन्याच्या आत तुम्ही अपील करू शकता हायकोर्टकडे विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ डिसिजन ऑफ चीफ जज. ठीक आहे. त्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, एकदा तुम्ही हायकोर्टमध्ये गेले तर मग ते कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 ते तुम्हाला लागू होईल. आणि चीफ जज पण, हे जे चीफ जज आहे, हायकोर्टनं काहीतरी डिसिजन देतील, हायकोर्टमध्ये गेल्यानंतर हायकोर्ट काहीतरी डिसिजन देईल आणि ते डिसिजन दिल्यानंतर हायकोर्ट एक तर सांगेन की चीफ जज बरोबर होते किंवा चुकीचे होते, किंवा हायकोर्ट सांगू शकते तुम्ही अगेन चीफ जजकडे जाऊ शकता. जेव्हा परत चीफ जजकडे जाणार तर हायकोर्टनं जे काही सांगून ठेवलेले आहेत नियम, ते नियम चीफ जजला फॉलो करणं बंधनकारक राहील. प्लस चीफ जज असं सांगेल की जे काही हायकोर्टनं दिलेले आहे निकाल किंवा रिझल्ट किंवा नियम लावलेले आहेत ते आम्हीच म्हणजे चीफ जजनेच एक्झिक्यूट केलेले आहेत बाय हिमसेल्फ असं गृहीत धरण्यात येईल. जे काही ऑर्डर पास केलेली आहे हायकोर्टनं ती ऑर्डर जणू काही चीफ जजनेच पास केलेली आहे असं चीफ जज दाखवू शकतो. एवढं सांगितलेलं आहे 218D मध्ये. काहीच नाहीये, सिंपल एवढंच आहे. एवढा प्रश्न विचारणार तुम्हाला की चीफ जजच्या विरुद्ध तुम्ही कुठे जाणार? आयुक्ताच्या विरुद्ध तुम्ही चीफ जज मध्ये जाणार आणि चीफ जजच्या विरुद्ध कुठे जाणार? हायकोर्टमध्ये जाणार. बस एवढंच आहे. बाकी डोकं लावू नका, लक्ष डोकं लावू नका. एवढ्याच गोष्टी ज्यात सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी कळाल्या नाही की रिपीट करा. मला पण आता हा थोडा फास्ट संपवायचा आहे आणि आपला टाइमच्या पुढे चाललेला आहे, म्हणून मी जास्त इन डिटेल करत नाही. आता याला अजून 10 मिनिटं मी एक लाईन एक्सप्लेन करू शकतो ह्या, बट आपल्याला इन डिटेल एवढं जायचं नाहीये. फास्टमध्ये आता हा संपून टाकू आपण. लक्षात ठेवा फक्त 218D मध्ये काय आहे, तुम्ही हायकोर्टकडे जाऊ शकता. चीफ जजच्या डिसिजनच्या विरुद्ध तुम्ही हायकोर्टकडे जाऊ शकता. चीफ जज म्हणजे काय, 217 सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे आपण की चीफ जजकडे आपण जाऊ शकतो. ती केस रेटेबल व्हॅल्यू पण राहू शकते किंवा कॅपिटल व्हॅल्यू पण राहू शकते, कुठली पण केस राहू शकते. त्याच्या डिसिजनच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकता. किंवा एखादं डॉक्युमेंट वाचताना तुम्हाला वाटतं की या डॉक्युमेंटचा अर्थ हा वेगळा काढलेला आहे चीफ जजनं, त्याच्या विरुद्ध पण तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. फक्त 1 महिन्याच्या आत जायचं आहे, निकाल लागल्यापासून 1 महिन्याच्या आत. ठीक आहे. पुढचं बघू आता आपण. हॅलो चला नेक्स्ट. आता काय आहे, 200 किती बघितलं आपण, 218E बघायचं आपल्याला. 218E चं काय आहे टायटल? कॉस्ट ऑफ प्रोसिडिंग्स इन अपील. आता काय आहे, 217च्या अंतर्गत आपण स्मॉल कॉज कोर्टकडे जातो. त्यानंतर आपण आर्बिट्रेशनकडे पण रिक्वेस्ट करतो. नंतर 218A आणि 218B. 218B मध्ये काय आहे, एक्सपर्ट व्हॅल्यूवरचा खर्च. 218A मध्ये काय आहे, आर्बिट्रेशनकडे केस नेणे. ठीक आहे. तर जे काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल किंवा जो काही खर्च आलेला आहे तो तुम्हाला खर्च त्या पार्टीला, जसं स्मॉल कॉज कोर्ट सांगेल की BMCने एवढे भरायचे आणि अप्लिकंटने एवढे भरायचे, जे काही डायरेक्शन देईल स्मॉल कॉज कोर्ट त्यानुसार तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि ते पैसे असे रिकव्हर केले जातील की जसं काही तो न्यायालयाचा निकालच आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ ऑल द प्रोसिडिंग, जे काय पूर्ण खर्च झालेला आहे या प्रोसिडिंग मध्ये. ठीक आहे. 217च्या अंतर्गत चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्टचे चार्जेस, त्यानंतर 218A मध्ये आर्बिट्रेशनचे चार्जेस, 218B मध्ये एक्सपर्ट व्हॅल्युएशन जे केलंय आपण एक्सपर्ट व्हॅल्युअर कडून त्याचे चार्जेस, या सर्वांचा खर्च पार्टीला द्यावा लागेल. दोन्ही पार्टी, BMC प्लस तो जो पक्षकार आहे तो, BMCने किती भरायचा, पक्षकाराने किती भरायचा, हे चीफ जज सांगतील स्मॉल कॉज कोर्टचे. त्यानंतर ते जे काही डायरेक्शन देतील त्यानुसार ते अमाऊंट पे करायची आहे. ओके. आणि ती जी रिकव्हर करणारी ती अमाऊंट अशी कन्सिडर करण्यात येईल की डिक्री म्हणजे काय असतो, निर्णय, फायनल डिसिजन, डिक्री. ती जी अमाऊंट रिकव्हर करण्यात येईल तो एक निकालच आहे. स्मॉल कॉज कोर्टचा एक क्लॉजच आहे तो, समजा की निकालातली एक
अट ती पण आहे की तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत, खर्च जो झालाय तो, हे सांगितले 218E मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे 219, नंतर 19A, नंतर 19AB. आता हे 3 सेक्शन झाले की हा संपून जाईन आपला चॅप्टर 8. चला 219 बघू आता. 219 काय आहे? सेक्शन 219चं टायटल अनअपील्ड व्हॅल्यूज अँड टॅक्सेस अँड डिसिजन टू अपील टू बी फायनल. म्हणजे काय सांगितलंय की आता कुठले निर्णय अंतिम राहणार आहेत. म्हणजे बघा आता ऐका, आता एखादी प्रॉपर्टी आहे, त्याला रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स लावलेला आहे, ठीक आहे, आणि तो जो काय बीएमसी टॅक्स लावलाय त्याच्या अगेन्स्ट कुठंच कंप्लेंट केलेली नाहीये, तर मग तो निर्णय अंतिम राहील. अनअपील्ड व्हॅल्यू, अनअपील्ड म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध अपीलच केलेली नाहीये, ती जी काही व्हॅल्यू आहे किंवा टॅक्सेस आहे ते तुम्हाला मान्य राहील, आणि ती जी व्हॅल्यू आहे ती फायनल राहील. असंच झालंय. बीएमसीनं रेटेबल किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार एखाद्या प्रॉपर्टी टॅक्स लावून टाकले आणि ते टॅक्सची अगेन्स्ट कुठेच कंप्लेंट नाहीये, म्हणजेच काय, याचा अर्थ त्या माणसाला ते मान्य आहे म्हणजे ते फायनल आहे. हे झालं पहिली केस फायनलची. सेकंड काय आहे? जी काही टॅक्सची मागणी केलेली आहे, अमाऊंट ऑफ एव्हरी सम क्लेम, जी काय मागणी केलेली टॅक्सची एखाद्या पर्सनकडून कोणी बीएमसीने, आणि त्याने त्याच्या विरुद्ध अपील केली नाही किंवा अपील केलेली आहे आणि आयुक्तांनी निकाल देऊन टाकला की नाही, तुमच्या निकालात तुमचं एक तर मान्य करतो आम्ही किंवा मान्य करत नाही, आणि तो जो काही निकाल दिलेला आहे त्या कमिशनरच्या निकालाविरुद्ध अजून कुठेच अपील केलेली नाहीये, तर मग ती डिसिजन फायनल राहील, तर मग ती अमाऊंट फायनल होऊन जाईल. ही झाली दुसरी केस. तिसरी केस, चीफ जजने जो काही निर्णय दिलेला आहे, एकतर टॅक्स रेटेबल किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार, ठीक आहे, आणि चीफ जजने निर्णय देऊन टाकलेला आहे आणि चीफ जजच्या निर्णयाविरुद्ध कुठंच अपील केलेली नाहीये किंवा हायकोर्टमध्ये तुम्ही गेलेले नाहीये, तर समजून घ्यायचं मग तो निर्णय फायनल राहील, तर तो डिसिजन फायनल झाला. हे तिन्ही फायनल डिसिजनचं बघून कमिशनर काय करणार? एक डिसिजन घेणार की आता अपील झाली आहे, अपील नाही झालेली आहे, माझ्या विरुद्ध कोणी अपील केलेली आहे, नाही केलेली आहे, चीफ जजची अपील फायनल आहे की चीफ जजच्या अपील विरुद्ध अजून हायकोर्टमध्ये गेलेले आहेत, हायकोर्टनं जो निर्णय दिला तो अंतिम आहे. हे सर्वचा डिसिजन घेऊन त्यानंतर कमिशनर एक व्हॅल्यू ठरवणार आणि ते टॅक्सचं कलेक्शन होईल, आणि ती जे काही टॅक्स ठरलेलं राहील ते आता लाईफ टाईमसाठी तो टॅक्स राहील, जोपर्यंत पुढचे काही सुधारणा किंवा अमेंडमेंट येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, हे सांगितलेलं याच्यात. इफेक्ट शॅल बी गिवन बाय द कमिशनर टू एव्हरी डिसिजन ऑफ द सेड चीफ जज और एनी अपील. हा, जर चीफ जजनं काही निर्णय दिला असेल तर तो निर्णय पण अंतिम राहील कमिशनरसाठी. चीफ जजनं सांगितलं नाही, पक्षकाराचं बरोबर आहे, बीएमसी चुकलेलं आहे, मग कमिशनर मान्य करावं लागेल, पक्षकारानुसार जे काय सांगितलेलं टॅक्स ते घेईल. किंवा चीफ जजनं सांगितलं नाही, पक्षकार चुकीचं आहे, बीएमसीने जे नवीन रेट लावले ते योग्य आहेत, तर मग बीएमसी त्याच्यानुसार काम करणार की नाही, आम्ही जिंकलेलो आहोत केस, चीफ जजनं सांगितलं ते आता आम्ही फॉलो करतोय. आणि ते जे काही चीफ जज निर्णय देईल किंवा जिथं कुठं अपील केलेलं आहे त्या अपिलाचा जो काही निर्णय येईल, जी काही व्हॅल्यू ठरलेली आहे टॅक्सची, ती व्हॅल्यू किंवा तो टॅक्स अंतिम राहील असं मान्य करण्यात येईल, आणि हे सगळं कमिशनर ठरवून टाकेल. आय होप सो 219 पण कळालेलं आहे. परत त्याच गोष्टी इन डिटेल सांगितलं असतं, बट वेळ नाहीये, मला पण फास्ट संपवायचं, एक घाई झालेली आहे की कधी चॅप्टर 8 संपतोय. ठीक आहे, आता लास्टचे 2 राहिलेले 219A आणि 219AB. काही गोष्टी कळायला नाही की तुम्ही मागं व्हिडिओ करायचा, 1-2 मिनिटं मागं घ्यायचा व्हिडिओ आणि परत ऐकायचं, म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होती. चला नेक्स्ट बघूया. 219A असेसमेंट सब्जेक्ट टू व्हॅल्युएशन और रिव्हिजन बाय म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड. आता एक लक्षात ठेवा, इथे नवीन टर्म आलेली आहे, म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड. आता 2011चा ऍक्ट आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड ऍक्ट 2011. याच्या अंतर्गत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे, परत सांगतोय, महाराष्ट्र म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड ऍक्ट 2011 याच्यानुसार म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ओके. आणि ते कुठे सांगितलेले? सेक्शन 3 मध्ये सांगितलेले. कुठल्या सेक्शन 3 मध्ये? महाराष्ट्र म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड ऍक्ट 2011च्या सेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे की म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड असणार. बर, आता सेक्शन 217, 218, 218A, B, BA, C, D, E, 19 यामध्ये काहीही सांगितलेलं असेल, 217 ते 219 मध्ये काहीही सांगितलेलं असेल बीएमसी ऍक्ट 1888च्या, ठीक आहे, तरी कुठली पण केस रेटेबल व्हॅल्यू
किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार जर एखादी केस असेल आणि तिचं व्हॅल्युएशन किंवा तिचं रिव्हिजन, ठीक आहे, हे रेफर करण्यात येणार कोणाकडे? म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे. म्हणजे 2011 पासून आता नवीन गोष्टी सुरू झालेल्या आहेत की 17 ते 19 मध्ये सांगितलेल्या आहेत गोष्टी. स्मॉल कॉज कोर्टकडे जा, त्यानंतर तुम्ही आयुक्ताच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकता, ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. बट एक फायनल से, त्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन किंवा त्याचं रिव्हिजन करणे किंवा रेटेबल व्हॅल्यूचं कॅपिटल व्हॅल्यू करणे किंवा एखादी प्रॉपर्टी रेटेबलनुसार चार्ज करतोय, एखादी प्रॉपर्टी कॅपिटलनुसार चार्ज करतोय, याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळ्या गोष्टी कोणाकडे रेफर करण्यात येतील? म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे रेफर करण्यात येतील. ठीक आहे, हे 2011 पासून सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं सांगितलेलं आहे, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ऍक्ट, नो अपील अगेन्स्ट द रेटेबल व्हॅल्यू ऑर कॅपिटल व्हॅल्यू ॲज द केस मे बी or tax fix or charge under this act shall lie to the chief judge of the small cause court when the subject matter of the such rateable value or capital value or tax fix or charge under this act is under consideration of municipal property tax board. हा, कुठलीच केस जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे आहे, ठीक आहे, त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही चीफ जज कडे जाऊ शकत नाही. कुठल्या पण मॅटर रिलेटेड, रेटेबल व्हॅल्यू असेल किंवा कॅपिटल व्हॅल्यू असेल किंवा कुठल्या पण टॅक्स बद्दल असेल किंवा कुठल्या पण अदर चार्जेस बद्दल असतील, की जी काही अपील आहे तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड तिच्यावर काही अंतिम निर्णय देत नाही. इथं काय सांगितलेलं आहे की म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डची स्थापना झालेली आहे सेक्शन 3 नुसार. कुठल्या ऍक्टच्या नुसार? महाराष्ट्र म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड ऍक्ट 2011च्या सेक्शन 3 नुसार म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डची स्थापना झालेली आहे. 217 ते 219 मध्ये जे पण गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्ही याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. बट जोपर्यंत व्हॅल्युएशन आणि रिव्हिजन आणि ह्या गोष्टीचं रेफरन्स म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे जात नाही, जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड काही सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. खाली पण ते सांगितलेलं आहे, चीफ जजकडे जाण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये किंवा हायकोर्टकडे जाण्याचा अधिकार नाहीये जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड त्यांचं काही फायनल से सांगत नाही. या गोष्टी कधी सुरू झाल्या? या 2011 पासून सुरू झाल्या. याच्या पहिले काय होतं? डायरेक्ट आयुक्तांना सांगितलं, तुम्ही डायरेक्ट आयुक्ताच्या विरुद्ध चीफ जजकडे जाऊ शकतो. पण आता म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड बघणार ते, आणि त्यानंतर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकता. ठीक आहे, आता पुढे सांगितलेलं आहे, अँड एनी अपील इज ऑलरेडी प्रिफर्ड अंडर सेक्शन 218C. आता 218C मध्ये काय आहे की तुम्ही हायकोर्टकडे जाता अगेन्स्ट चीफ जज. जर एखादी ऑलरेडी अपील हायकोर्टमध्ये आहे तर ती पण अपील ट्रान्सफर करण्यात येणार म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे. ठीक आहे, सांगितलं बघायचं, वेअर एनी सच अपील इज ऑलरेडी प्रिफर्ड ऑर रेफर्ड अंडर सेक्शन 218C इज ऑलरेडी मेड द सेम शॅल अपॉन प्रोसिडिंग बिंग इनिशिएटेड बाय द बोर्ड. हा, जर एकदा बोर्डनं सुरुवात केली तिच्यावर कारवाई करण्याची, तर मग हायकोर्टमध्ये जरी असेल तर ते सगळं केस ट्रान्सफर होणार म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे, आणि म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड काहीतरी निर्णय देईल आणि त्यानंतर तुम्ही अगेन हायकोर्टकडे जाऊ शकता की आम्हाला हे मान्य आहे की नाही. ठीक आहे, तर डायरेक्ट आता हायकोर्ट किंवा चीफ जजकडे जाता येत नाही, तुम्हाला पहिले म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे जावं लागेल. ठीक आहे, बस एवढं सांगितलेलं आहे 219 मध्ये. यात प्रश्न एवढंच विचारणार आहेत ते की म्युनिसिपल टॅक्स बोर्डची स्थापना कधी झाली, कुठल्या ऍक्टनुसार, बस एवढं लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवू नका. चीफ जजकडे जायचं नाही जायचं ते आपण वाचतोय म्हणून वाचून देतो सगळं. आता पुढे आहे 219A-B. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. 219A बघितलं, त्यामध्ये अजून एकदा सांगतो की जोपर्यंत हे अंडर कन्सिडरेशन आहे म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे, जोपर्यंत ती म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड त्याच्यावर काम करत आहे कुठल्या पण केसवर कॅपिटल व्हॅल्यू किंवा रेटेबल व्हॅल्यूनुसार, जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डच्या अंडर आहे ते सगळं, तर ते त्याच्यावर काम करत आहे, त्यांच्याकडे ती केस आहे, तर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकत नाही. ठीक आहे, आणि यांनी याच्यावर काम चालू केलंय आणि तुमची केस जर हायकोर्टकडे असेल तरी हायकोर्टची केस या म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे येईल. ठीक आहे, थोडक्यात काय आहे, तुम्ही डायरेक्टली चीफ जजकडे जाऊ शकत नाही जोपर्यंत म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड त्याच्यावर काम करत आहे तोपर्यंत. एकदा म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डनं काही निर्णय दिला त्यानंतर तुम्ही चीफ जजकडे जाऊ शकता. आणि म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड या केसकडे बघत आहे आणि तुम्ही ऑलरेडी ती केस हायकोर्टात दिलेली आहे, तरी हायकोर्ट ती केस ऐकणार नाहीये. त्या हायकोर्टची ती केस ट्रान्सफर होईल म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे. आपण यानंतर मराठीत पण बघूया त्याचं काय म्हणणं आहे. आता आपण शेवटचं बघूया, ओव्हर रायडिंग इफेक्ट 219AB.
सर्टन प्रोव्हिजन्स टू बी हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट. आता काय आहे हे प्रोव्हिजन्स आहेत, कुठले प्रोव्हिजन्स आहेत, TCS विचारू शकते कुठले प्रोव्हिजन्सला ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे. ओव्हर रायडिंग काय मी सांगतो नंतर. 128, 140A, 154A, 156, 168 यामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत. या अमेंडमेंट कधी झालेल्या आहेत? पहिले अमेंडमेंट झालेलं आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड म्युनिसिपल काउन्सिल ऍक्ट 2010. त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड म्युनिसिपल काउन्सिल अमेंडमेंट ऍक्ट 2011. त्यानंतर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ ट्रीज अमेंडमेंट ऍक्ट 2012. या 3 कायद्यानुसार यामध्ये काही ना काही चेंजेस झालेले आहेत. 128 मध्ये, 140A मध्ये, 154A मध्ये, 156 मध्ये, 168 मध्ये काही ना काही चेंजेस झालेले आहेत. हे चेंजेस अंतिम राहतील, हे चेंजेस फायनल राहतील. या चेंजेसचं इफेक्ट ओव्हर रायडिंग आहे, म्हणजे न्यायालयाने एखादा निकाल दिला त्याच्याही पुढचं हे जे काय आहे हे फिक्स राहतील हे चेंजेस. तर 128, 140A, 154, 156, 168 मध्ये जे काय आहे अमेंडमेंट झालेले फायनल राहतील आणि त्यांचा जो आहे इफेक्ट हा न्यायालयाच्या वर आहे. शॅल हॅव इफेक्ट नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इनकन्सिस्टंट. चॅप्टर 8 मध्ये काही पण सांगितलेलं असेल किंवा एखादं जजमेंट आलं असेल न्यायालयाचं किंवा एखादा निर्णय देऊन टाकला असेल चीफ जजने, एखादी ऑर्डर दिली असेल कोर्टने, याच्याही पुढे जाऊन 128, 140A, 154A, 156, 168 हे सर्वश्रेष्ठ आहेत या सर्वांपेक्षा. एवढं सांगितलेलं आहे. जे काही अमेंडमेंट झालेले आहेत या 3 ऍक्टनुसार, त्या अमेंडमेंट कुठे झालेले आहे? काही प्रोव्हिजन मध्ये झालेले आहेत. कुठल्या प्रोव्हिजन मध्ये झालेले आहे, कुठल्या सेक्शन मध्ये झालेले आहेत? ह्या 6 सेक्शन मध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत. 128, 140A, 154A, 156, 168, 1, 2, 3, 4, 5 या 5 सेक्शन मध्ये काहीतरी अमेंडमेंट झालेले आहेत. त्या अमेंडमेंट या 3 ऍक्ट नुसार झालेले आहेत. याचे हे अमेंडमेंट सर्वश्रेष्ठ आहेत कुठल्या पण जजमेंटच्या, कुठल्या पण ऑर्डरच्या, कुठल्या पण याच्या. ठीक आहे, असं यात सांगितलेलं आहे. सर्टन प्रोव्हिजन हॅव द ओव्हर रायडिंग इफेक्ट. नंतर मग न्यायालय पण सांगणार की बाबा ते अंतिम आहे आणि त्याचे संविधान हे म्हणजे कोर्टाचे लॉस आहे ना, हा या लॉ मध्ये हे अंतिम आहे. आम्ही या लॉला धरूनच निर्णय देणार आहे आणि जजमेंट पण या लॉला धरूनच देणार आहेत ते लोक. कोर्टवाले काही वेगळा निर्णय देत नाही. त्याच्यामुळे ऍक्च्युली हे जे आहे सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे काय, कोर्ट पण या प्रोव्हिजनचा विचार करूनच निर्णय देणार आहे. बस एवढं सांगितलेलं आहे. एकदा मराठीत वाचून घ्या आपण. ठीक आहे, मराठीत एकदा पूर्ण वाचू. 219A आणि 219AB. त्या पहिले 219AB वाचू. 219AB विवक्षित तरतुदीचा परिणाम अधिभावी असणे. ठीक आहे, प्रकरण 8 मध्ये किंवा या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही तरतुदीमध्ये किंवा कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयामध्ये किंवा कोणत्याही न्यायालयाच्या आदेशामध्ये काहीही विसंगत आलं म्हणजे कोर्टाचा निर्णय किंवा या न्यायालयाचा आदेश किंवा या BMC ऍक्ट मधल्या प्रकरण 8 मधलं काही गोष्टी. ठीक आहे, आणि कुठलंही विसंगती सापडत असेल की नेमकं कोणाचं बरोबर आहे कोणाचं आहे, तर हे जे सेक्शन सांगितलेलं 128, 140, 154, 156, 168 याचं इंटरप्रिटेशन फायनल राहील. याच्यात जे सांगितलेलं आहे तेच फायनल गृहीत धरण्यात येईल. जिथं कुठं विसंगती आलेली आहे, जिथं कुठं काहीतरी तळ्यात मळ्यात आहे किंवा सिच्युएशन क्लिअर नाहीये, नेमका आदेश काय म्हणतोय कोर्टाचा कळत नाहीये, कोर्ट तिथं क्लिअर नसेल किंवा सेक्शन 8 मध्ये बाकीच्या तरतुदी आहे त्यामध्ये काही आकलन होत नाहीये, कळत नाहीये फायनल काय समजायचं. या सेक्शन जे आहे BMC मधले त्यामध्ये चॅप्टर 8 मधल्या काही गोष्टी असतील, त्या चॅप्टर 8 मधल्या गोष्टी काही फायनल कळत नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला हे सेक्शनकडे रेफर करावं लागेल. हे सेक्शन फायनल आहे, सर्वोच्च आहेत, कारण की या सेक्शनमध्ये काहीतरी सुधारणा केलेल्या आहेत. त्या सुधारणा या 3 ऍक्टचा विचार करून सुधारणा केलेल्या आहेत. 2010, 11 आणि 12 या 3 वर्षातले ऍक्टनुसार, या 3 वर्षाच्या ऍक्टनुसार, या 3 वर्षाच्या ऍक्टनुसार थोडक्यात याच्यात सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या सुधारणा सर्वोच्च आहेत. 19A मध्ये काय सांगितलेलं आहे तेच की जोपर्यंत नगरपालिका मालमत्ता कर मंडळाकडे ते विचाराधीन आहे, त्यांच्याकडे तो विषय आहे, तोपर्यंत तुम्ही लघुवाद न्यायालयाकडे जाऊ शकत नाही, लघुवाद न्यायमूर्तीकडे जाता येणार नाहीये. आणि एखादं अपील 218K नुसार तुम्ही हायकोर्टात गेलेले आहे, बट मंडळ त्याच्यावर विचार करत आहे, मंडळ त्याच्यावर कारवाई सुरू आहे, मंडळाची अजून कारवाई पूर्ण झालेली नाहीये, तर मग हायकोर्टचं पण ते मंडळाकडे हस्तांतरित किंवा ट्रान्सफर करण्यात येईल. बस एवढं सांगितलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत नगरपालिका मालमत्ता कर मंडळ कुठल्याही केसचा विचार करत आहे तोपर्यंत तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही, जोपर्यंत ते फायनल देत नाही. थोडक्यात तेच आहे ना. कोर्टानं पण काय सांगितलं होतं, स्मॉल कॉज कोर्टच्या चीफ जजनं पण काय सांगितलं होतं की आमचे 4 नियम आहेत. पहिला काय, तुम्हाला 21 दिवसात यावं लागेल.
म्हणजे आयुक्तानं निर्णय दिल्याच्या 21 दिवसात तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. एखादी सेक्शन 163 नुसार कारवाई सुरू आहे आयुक्ताकडून, आयुक्ताचा अजून निकाल आलेला नाहीये, तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नाही. ठीक आहे. तर जे काही सांगितलेले 4 नियम तेच आहेत ते, जोपर्यंत आयुक्त कारवाई करत आहेत तोपर्यंत तुम्ही आयुक्ताचा फायनल निर्णय येईपर्यंत तुम्ही कोर्टात येऊ शकत नाही. हेच आहे थोडक्यात इथं, की नगरपालिका मालमत्ता कर मंडळाकडे जोपर्यंत विचार चालू आहे, नगरपालिका मालमत्ता कर मंडळ किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतोय, म्युनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्डकडे एखादी केस सुरू आहे, जोपर्यंत तिथं पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही, ना हायकोर्टमध्ये ना कुठल्या चीफ जजकडे. ठीक आहे. कळालं कळालं कळालं. ओके. चलो, इथं हॅपीली मी सांगू शकतो की चॅप्टर 8 आता हा आपला पूर्ण झालेला आहे. थोडं फार आपण कधी फास्ट पळालो असेल, काही गोष्टी मला अजून समजून सांगता आल्या असत्या चांगल्या, पण मी सांगितल्याचं टाळलं असेल, असं काही झालं असेल तर त्यासाठी सॉरी. बट मला पण घाई होती की कधी चॅप्टर 8 संपतो, आणि आता मोठा पार्ट आपला संपलेला आहे बीएमसी ऍक्ट मधला. आता शेवटचे 2-3 लेक्चर राहिले फक्त, दॅट्स इट. तर ते 2-3 लेक्चर आणि मुंबईबद्दल गोष्टी आपण नंतर बघूया. चालेल. थँक्यू. लेक्चर मोठा झालेला आहे, बाकीची बडबड आपली बंद करायची आहे. फक्त एवढंच सांगतो फायनली, जिथं जिथं तुम्हाला काही गोष्टी कळाल्या नाही, कमेंट करून विचारा. कमेंट करायच्या पूर्वी काय करा, जिथं तुम्हाला गोष्ट कळाली नाही व्हिडिओ पाहताना, तो व्हिडिओ परत 1 मिनिटं, 2 मिनिटं, अर्धा मिनिटं मागं घ्यायचा आणि परत ऐकायचं. नाही कळालं, परत 1 मिनिटं व्हिडिओ मागं घ्यायचा, परत ऐकायचं. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळं ऐकलं की वेगवेगळं आकलन होत राहते. ठीक आहे. चलो, थँक्यू, बाय बाय. परत सांगतोय 3 लेक्चर अजून होतील, बीएमसी ऍक्ट पूर्ण होऊन जाईल. 80% आपला ऍक्ट संपलेला आहे, आता 20% राहिलेला आहे, तो 3 लेक्चरमध्ये करून टाकू. त्यानंतर आजपर्यंत आपण 15 लेक्चर घेतलेले आहेत, तिच्यावर ते सर्व 15 लेक्चर तुम्ही बघून घ्या. अजून 3 लेक्चर येतील, म्हणजे 18 लेक्चर, आणि 2 लेक्चर बॉम्बे जीकेवर येतील. टोटल 20 लेक्चर होतील हे सगळे. त्यामध्ये बॉम्बे जीके 30 मार्क आणि बीएमसी ऍक्ट 100 मार्क, असे 130 मार्क या 20 लेक्चर मधून कव्हर होतील. ते 20 लेक्चर तुम्ही नंतर बघून घ्या. आजपर्यंत 15 लेक्चर झालेले आहेत, ते सर्व बघून घ्या. चलो, बाय बाय, टेक केअर.